जीवे आता जिने झाले दोही, याला थोडस शांत. एके जीवे आता जिने झाले दोही, वेगळी काही नोहे आता. नारायण आमा नाही वेगळीक, पुरविली हे भाक सांभाळिली. तुका म्हणे झाले सायासाचे फळ, तुका म्हणे झाले सायासाचे फळ. सरली ते वेळ काळ दोन्ही, थोडासा श्लोक. नारायणामा नाही वेगळीक, पुरविली हे भाक सांभाळिली. योंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यावंशहस्तचरणश्रवणत्वगादी, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संता बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्यशी हस्तनस्तं पदं भोजतेजं स्फुरतिक प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमान, समाधिस्थमूर्तिं भजनान देवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूप, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम तुकाराम समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. सज्जन जे अखंड सावधान, जयाशी त्रिकाळाचे ज्ञान, सदा सर्व काळ निराभिमानी. आता बंधू संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निपुण्य पावन वेद ज्ञान प्रगटले जने. एका जीवे आता जिने झाले दोही, वेगळीक काही नोहे आता. नारायण आम्हा नाही वेगळीक, पुरविली हे भाक सांभाळिली. तुका म्हणे झाले सायासाचे फळ, तुका म्हणे झाले सायासाचे फळ. सरली ते वेळ काळ दोन्ही, नारायणामा नाही वेगळीक, पुरविली हे भाक सांभाळिली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, 4200 अभंग ज्यांनी निर्माण केले, त्याचे 28,000 चरण. एखादी माता माऊली माय
पतिव्रतेनं आपल्या पतीशिवाय आपल्या शरीराला कुणाचा स्पर्श होऊ देऊ नये इतकी सावधानता, सजगता, शालीनता, सांस्कृतिकता ज्यांनी आपल्या वाणीमध्ये जोपासली. जिवेवर सरस्वतीला अधिष्ठान दिलं आणि व्यापकत्व केशवाच्या आधीन दिलं. तुझी आणवाईन गा देवराया, बहु आवडशी जीवापासून या ती देहूची निवासी. भंडारा भामचंद्र गोरड्याला भाऊबंद मानणारे, दगडाचे टाळ करून पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावणारे, खिशात नाही धाण, समाजात नाही मान, घरात मुडकी खाट, पाणी प्यायला फुटका मांड, शेवटी वैकुंठाची वाटण, असा ज्यांचा परमार्थाचा थाट. ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू आजच्या विराणी प्रकरणातल्या अभंगातून भगवंतनामी कसे एकरूप झालो, भगवंतानं या संसारात जन्माला आल्यानंतर आमच्यावर कृपा कशी केली आणि ती कृपा केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये सायासाचं फळ काय मिळालं आणि आता तो आम्ही वेगळे नाही याचं काहीसं चिंतन सांगणारा अभंग पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाला. विठ्ठल ज्यांचं पुण्यस्मरण आहे, प्रथम पुण्यस्मरण आदरणीय अण्णा बबनराव भिकाजी कावळे, त्यांचे चिरंजीव नंदूदादा असतील, भाऊसाहेब असतील, पत्नी आईसाहेब सुमनबाई असतील, मुलगी कल्पनाताई असेल, संगीताताई असेल, सून शोभाताई, नात मेघाताई, दीपालीताई, पुतणे साहेबराव, बाळासाहेब, दिलीपराव असतील, बाळासाहेब असतील, सुनीलराव असतील आणि सगळ्यांना ज्ञात असलेलं व्यक्तिमत्व. युवा अवस्थेमध्ये समाजाची बांधणी ज्यांनी केली. प्रत्येक कुटुंबामध्ये काही पिढ्यांमध्ये काही कर्तृत्ववान पिंड जन्माला येत असतात आणि त्यानं त्या घराला, त्या कुटुंबाला लौकिकता प्राप्त होत असते. त्यातलं व्यक्तिमत्व आमचे राहुलदादा असतील. त्यांची खरं तर पत्नी असेल, सुरेखाताई, ही सगळीच मंडळी. आणि यांनी पुण्यस्मरण करायचं ठरवलं. ज्यांच्याकडून सेवा आली, माझे परममित्र, या गावचे जावई असलेले अविनाश भाऊ, सोपान काका, ही सगळीच मंडळी यांच्या माध्यमातून येण्याचा योग. इथं आल्यानंतर इतकं गोड वातावरण. नाशिक हे महाराष्ट्राचं नाक आहे. प्रभू रामचंद्रांनी पहिली कुदळ जर कुठं मारली असेल तर नाशिकमध्ये मारली. आणि खऱ्या अर्थानं या जगतामध्ये एक पाया उभा राहिला. नाशिक शून्य लोकांचं श्रोतृ हृदयाचं असलेलं हे नाशिक हा शहर आहे. आणि या परिसरामध्ये कंठातून प्राण कानात यावे इतकं गोड गायन. आणि या भागाचे भूमिपुत्र आम्ही ज्यांना गुरुजी संबोधतो, भजन भीष्म वारकरी संप्रदायाच्या चालींमध्ये ज्यांनी रस ओतला, अमृत ओतलं आणि परमपूजने बोधे बाबांची संगत ज्यांना घडली. मोठ्याच्या संगतीत राहिलं की माणूस मोठाच होत असतो दादा. अवघा महाराष्ट्र ज्यांच्याकडे ललालभूत नजरेनं पाहतो, आमचे आदरणीय भगुरे गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर दुसरं स्वररत्न अभिनव गंधर्व आदरणीय माझे परमश्री आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व प्रकाशजी महाराज असतील. गोड गाईल. मला वाटलं होतं ज्याला तबला वाजवता येतो त्याला मृदंग वाजवता येईलच याची काही गॅरंटी नसते. ज्याला कथा करता येते त्याला कीर्तन करता येईलच प्रकाश महाराज याची काही गॅरंटी नाही. परंतु चौरंगी चिरा आपल्या भागातला आणि मृदंग रफ आहे वाजवायला, तबला नाजूक वाजवायला लागतो. पण तबला आणि मृदुंगाचं कॉम्बिनेशन पाहायला लागलं आमच्या संकेत महाराजांकडे. असं इतकं गोड वाजवलं गड्या, आनंद मिळाला. ही सगळी आळंदीची लेकरं. जाऊ द्या, फार वर्णन काही करत बसत नाही. आता अभंग तुकोबरायचा आहे, विराणी प्रकरणातला आहे. काही शब्द हे अपभ्रष्ट शब्द आहेत. नीट कीर्तन ऐका. अपभ्रष्ट कुणाला म्हणावं? त्या शब्दातले काही अवयव बाजूला काढायचे आणि मूळ शब्द बाजूला सारून काढलेल्या अवयव विरहित शब्द दिग्दर्शित करायचा आणि चालीरीतीमध्ये आणायचा, त्याला अपभ्रष्ट शब्द म्हणतात. तसाच विराणी प्रकरणातला अभंग असला तरी त्याचा मूळ शब्द आहे वीरराणी. काय शब्द आहे? वीरराणी. आपण म्हणतो उपर्ण, याचा मूळ शब्द काय? उपप्रावरण. काय शब्द आहे? उपप्रावरण. आपण म्हणतो घंगाळ,
तो शब्द घंगाळ नाही, गंगाजळ. काय शब्द आहे? जाळ आणि जाळ याच्यात फरक आहे. तसा विरराणी प्रकरणातला अतिशय गोड अभंग चिंतनाला आहे. वेदांतानं सांगितलं जीव जन्माला आला तो नुसता येत नाही दादा, त्याला 4 गोष्टी कळाल्या पाहिजे. पूज्य कळायला पाहिजे, अपूज्य कळायला पाहिजे, पूजक कशाला म्हणतात ते कळालं पाहिजे आणि अपूजक कळायला पाहिजे. पहिला तर पूज्य कळायला पाहिजे, ज्याची पूजा करायची तो कळायला पाहिजे. दुसरं कुणाची पूजा नाही करायची हे कळालं पाहिजे. तिसरा पूजक कोण आहे हे कळालं पाहिजे. आणि चौथी काय पूजा करायची हे कळालं पाहिजे. तेव्हा जीवन सार्थक आहे. नाहीतर मराठीमध्ये म्हण आहे, जन्माला आला हेला. आता थोडी बदल करायची, जन्माला आला हेला आणि ढाब्यावर जाऊन थोडासा बदल करायचा, लई नाही करायचं पण आहे. पहिलं तर पूजक कळालं पाहिजे, देव कुठं आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं. स्त्रीत्वाच्या भूमिकेतून आज एकरूप होतात. आणि तुम्ही आम्ही सगळ्या स्त्रिया दादा, बायोलॉजिकल विचार जर केला, XY आणि XX, जर स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र येऊन जीवाचा जन्म होत असेल तर स्वतंत्र स्त्री किंवा स्वतंत्र पुरुष असं म्हणता येत नाही. अभंग सोडवताना मी सांगेल, स्त्रीत्वाच्या भूमिकेतून तुकोबाराय जातात आणि त्यांनी प्रेम केलेलं आहे देवावर, प्रत्येक जीवानं करावं. ते म्हणले, माझ्या अगोदरच्या नवऱ्यानं माझा काम पूर्ण झाला नाही म्हणून मी याच्या नादी लागले. आदिल्या भ्रतारे कामनो हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलेशे. मग कुणीतरी विचारलं, का हो तुकोबाराय, जर त्यानं तुम्हाला स्वीकारलंच नाही तर तुमचं वन साइड लव काय कामाचं आहे? एकतर्फी प्रेम काय कामाचं आहे? ते म्हणले, त्यांनी नाही स्वीकारलं तरी चालेल, मी जबरदस्तीनं त्याच्या घरात घुसेल. काय करील? पट्टराणी झाले, घररिगी झाले पट्टराणी बळे. वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्मा वैरे सावळे परब्रह्मा वैरे सावळे हजिने माता न फिरे माघारी. वा हजिने माता न फिरे माघारी. हसिने माता न फिरे माघारी. हसिने माता न फिरे माघारी. हजिने माता न फिरे माघारी. बैसरे शेजारी मायबाप, बैसरे स्त्रीचं जीवन पुरुषाला समर्पित, भक्ताचं जीवन परमेश्वराला समर्पित. पती नसेल तर स्त्रीचं अस्तित्व शिल्लक राहत नाही आणि ज्या जीवात परमात्मा नाही त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. दादा वाक्य लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांची आई विठ्ठल पंतांना म्हणते, पंत तुम्हीच राहिला नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? माझं कुंकूच राहिलं नाही तर या जगण्याला काय अर्थ आहे? पंत तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्याल पण तुमच्या बरोबर ही तुमची सावली तुम्हाला सोडून राहणार नाही. दादा, परमेश्वराला सोडून जीवानं राहू नये. जीवरूपी स्त्रीनं परमात्म्याशीच रत व्हावं, त्याच्यात तिला आनंद आहे. बैसरे शेजारी गोविंदाचा हजिने माता न फिरे माघारी. हजिने माता न फिरे माघारी. घरी घेताली पट्टराणी बळे मारिले. वरिले सावळे परब्रह्मा. जीवनात चढ उतार येत राहतात. जेवढा ढाळ तीव्रतेचा तेवढा चढ सुद्धा तीव्रतेचा. ज्या फुलाला सुगंध आहे त्या फुलाला काटे सुद्धा आहे. ज्याला काटे नाही त्याला सुगंध नाही. दादा, आम्हाला थोडासा ढाळ लागला का आम्ही म्हणतो आय एम द टॉप ऑफ द वर्ल्ड, मी जगातला उंचीचा माणूस आहे. थांब रे राजा,
जेवढा ढाळ तीव्रतेचा आहे तेवढा चढ सुद्धा तीव्रतेचा आहे. लक्षात ठेवा, तुकोबारायांनी वन साइड लव केलं देवावर, तो रिप्लाय देत नाही, कुठे माहिती नाही, कसा आहे माहिती नाही. पूर्वासुरींनी फक्त सांगितलंय तो आहे आणि म्हणून त्याच्या नादीला नातेवाईक सोडले. दादा घरावर तुळशी पत्र ठेवलं, सगळं संपलं, भाऊ संपले, नातेवाईक संपले, जग विरान झालं आणि तो रिप्लाय देत नाही. तुकोबाराय भांडतात त्याच्याशी, अरे माझा तुझं नाही कळबळा, असोनी जवळा हृदयस्था आगा, नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोक नेना कंठस्फोट, काहे चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियाची गती खुंटेची ना. मग एकानं विचारलं का सोडलं हे सगळं? तिनं सांगितलं मला जग नको, माझा भ्रातार पाहिजे, कारण मी त्याला वरलं, त्याचं मंगळसूत्र गळ्यात. सावळे परब्रह्म भजने माता न फिरे माघारी, भजने माता न फिरे, न फिरे, न फिरे, न फिरे माघारी. टाळ्या वाजवा दादा एकदा जोरात. धन्यवाद. काय गोड गाईल, संगीतात ताकद आहे दादा, हृदयाला भिडवणे. पण माणूस दगड नसला पाहिजे. हे दगड जर असला तर कुठून पाना फुटेल, सजाती भेदन विषय. सुनील भाऊ तशी अवस्था आहे ती. ऐका, त्या विश्वात आता म्युझिक थेरपी येते बघा, वेगवेगळे आजार आहेत ना, त्याच्यावर हे राग आळवायचे आणि हे ऐकायचे, आजार बरे होतात दादा. हार्मोन्स शरीर सोडतातच आणि ते आजार बरे होतात. ऐका, आम्हाला पूजक कळायला पाहिजे, कुणाला पूजायचंय, पूज्य काय. आम्हाला अजून पूज्य कुणाला पूजायचं हेच कळालं नाही, हे फार दुर्दैव आहे. उत्तम सहजावस्था, मध्यम ध्यान धारणा, अधमाधम तीर्थयात्रा. पण अखंडानंद सरस्वतीने खंडन केलं त्याचं. ते म्हणले 100 किलोचं पोतं सगळ्यांना उचलत नाही दादा, पण 10 किलोची पिशवी सगळ्यांना उचलते. तसं ज्याला सहज अवस्था शक्य नाही त्यानं ध्यान धारणा करावी, ज्याला ध्यान धारणा शक्य नाही त्यानं तीर्थयात्रा करावी. पण थांबू नये दादा, थांबू नये. आम्हाला पूजक कळायला पाहिजे. 6 आस्तिक शास्त्र आहे जगात आणि 6 नास्तिक शास्त्र आहे. हा विरोचन आणि इंद्र बृहस्पतीकडे गेले, बृहस्पतीला विचारलं आम्हाला ब्रह्मत्वाची जाणीव करून द्या. बृहस्पतीनं सांगितलं ब्रह्मचर्याचं पालन करा मग माझ्याकडे या. माझ्या अल्पमतीप्रमाणे 3 वेळा हे बृहस्पतीकडे गेले आणि 3ऱ्या वेळेस बृहस्पतीनं एकच शब्द उच्चारला, तत्वमसी, तू ब्रह्म आहे. पण इंद्रानं विचार केला मी ब्रह्म कसा असेल. ब्रह्माला प्रादभाव, प्रदंसाभाव हे सगळे विचार करावे लागतात. अन्नमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, मनमय कोश आहे, याचं चिंतन करावं लागेल. मला सांगा, इंद्र अभ्यास करत गेला आणि कोणती गोष्ट अभ्यास करावी. मेंढरं जशी निघतात तसं निघू नये. कुणी सांगितलं का याचं पाणी पिलं का आजार बरे होतात आणि आमक्यानं धमकं केलं का तमकं होतं, हे निरखीत जावं. ज्ञानोबरायची भाषा बोली का, निरखीत निरखीत गेली हो माय तवती तन्मय, तन्मय झाली हो माय. निरखीत निरखीत जावं. प्रादभाव आहे, प्रदंसाभाव आहे. जर देवाला शरीर नाही आणि मला जर शरीर आहे तर इंद्र म्हणतो मी ब्रह्म कसा असेल. त्यानं सांगितलं ऐका, वज्रहस्त पुरंदरा, हा पुरंदराच्या हातात वज्र आहे म्हणजे याचा अर्थ इंद्राच्या हातात वज्र जर असेल तर मी देव कसा असेल. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. आता मला सांगा, तुम्ही कुठून आले बाबा? याच गावचे. तुम्ही कशासाठी आला? कीर्तन ऐकायलासाठी आला. पण ज्या अर्थी कीर्तन ऐकायला आला त्या अर्थी तुम्हाला शरीर आहे, पाय आहेत, बरोबर की नाही? तसं इंद्र आणि विरोचन बृहस्पतीकडे गेला त्याचा अर्थ त्यांना शरीर आहे. मग मी कसा देव असू शकेल? त्यानं सांगितलं मनाला चंचलता आहे, ब्रह्माला चंचलता नाही. मग मी कसा ब्रह्म असू शकेल? इंद्र निरखित 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 गेला आणि स्वतःच ब्रह्म झाला. याच्या उलट विरोचन म्हणला मीच ब्रह्म आहे आणि नास्तिकवादाचा उदय केला. काय केला? ऐका, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिवेत. ऐका, त्यानं सांगितलं मीच. आणि ऐका, 100 किलो गावठी तुपाचा डबा. आई इकडे लक्ष द्या. आता नको बोलायला लावू मला तुमच्यावर. लय लांबून आलो मी, लय त्रास झालाय रात्रभर. तरी तुमच्यासाठी आम्ही घसे फोडितो, तुम्ही इथे येऊनही तेच करत असाल.
मी सांगतोय ते जर कळतंय का तुम्हाला? थोडीशी मेमरी डिलीट करा, मला थोडी जागा द्या. लय लांबून आलो बघा. ऐका, 100 किलो गावठी तुपाचा डबा आहे आणि त्याच्यामध्ये 2च चमचे राखेल टाकायचे. वास कायचा जास्त? तसं गाव लय चांगलं असते, पण 2च चमचे गोंधळ करतात. ही विरोचनाच्या जातीची. कुणाच्या? हे विरोचनाच्या जातीची. तुम्हाला सांगू का, नास्तिकवाद त्यानं आणला. काही लोक गौरीच्या खांडासारखे असतात, काही कापुरासारखे असतात आणि काही शेणासारखे असतात. पूर्वी लाहोर सिटी भारतात होती, फाळणी झाली, पाकिस्तानची राजधानी झाली. या लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये एक गणिताचा प्राध्यापक होता दादा. गणितासारखा किचकट विषय, पण त्याच्या हाताचा मळ होता. त्याचं नाव तीर्थराम. एक दिवस सहज बाहेर निघाला. एक माणूस बोलत होता आणि बोलत असताना हजारो लोक ऐकत होती दादा. आणि विषय चालला होता उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत. ऐकलं. कापराच्या जातीचे होते तीर्थराम. ऐकत बसले आणि 1 मिनिटात चेंज झाला. संन्यास घेतला दादा. संन्यास घेतल्यावर शिंडी कापावी लागते, पिंडदान करावं लागतं, स्वतःचं नाव बदलावं लागतं. हिमालयात गेले आणि तपश्चर्या केली आणि स्वतःचं नाव बदललं. ते झाले रामतीर्थ. काय झाले? हा लाहोर सिटीतला युनिव्हर्सिटीतला गणिताचा प्राध्यापक एक संन्यासी झाला दादा, कापुराच्या जातीचा. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. ऐका, दुसरे गौरीच्या खांडासारखे धुपत राहतात. आषाढी कार्तिकी, पण बदल काही होत नाही. गौरीच्या खांडासारखे. आणि काही शेणासारखे असतात दादा. स्वतःही पेटत नाही, दुसरं पेटले त्याला इजवीत. एखादं म्हणलं ना बोपेगावचं जरा पंढरपूरला जाऊन येतो, ते म्हणतं काय करता पंढरपूरला जाऊन? आपलं गावच आपलं पंढरपूर. शेणाच्या जातीच. दुसऱ्यालाही पेटू देत नाही आणि स्वतःही पेटत नाही. पण कापुराच्या वातीची जी आहेत त्यांना कळतं. 6 आस्तिक नास्त शास्त्र आहे. आणि हा भारत देश फार पवित्र आहे बरं का. ऐका, हा भारत देश कथा आहे. शांतम तुष्टम पवित्रंच स्वानंद इति तत्वता जीवनम प्राहु इति भारतीय संस्कृतो. हा भारतीय संस्कृती कशी आहे? एक फॉरेनर विचारवंत आहे, काल मी वाचला बघा. ते भारतात आलं, ते म्हणलं 700 वर्ष ज्या भारतावर आक्रमण झाली, तो भारत टिकला कसा आणि उभा राहिला कसा, म्हणून ते जहाजानं आलं आणि इथं आल्यावर या मातीचं दर्शन घेतलं. त्याला विचारलं का दर्शन घेतलं? म्हणले 700 वर्ष ज्या मातीवर आक्रमण झाली, त्या मातीचा कणा ताट कसा राहिला हे मी शोधलं. आणि मग मला कळालं या मातीचा आधार, मूलभूत आधार जो आहे तो वेद भगवान आहे. कोण आहे? त्याचं नाव मॅक्स म्युलर. काय नाव आहे? मॅक्स म्युलर. भारतात आला आणि आपण येडे भारतात जन्माला येऊन म्हणते काय खरंय? आहे तरुण तवर घ्या मजा करून. अरे अरे अरे, असं चालत नाही ना. इथं पूज्य कोण आहे तो कळायला पाहिजे. देव कळाला काय तुम्हाला? मी काल परवा एक रील माझी व्हायरल झाली. महाराष्ट्रातून मला फोन आले जे बालाजीवर लय प्रेम करतात ना. पहिली गोष्ट म्हणजे बोलणं समजण्यासाठी सुद्धा अक्कल लागते. काय लागतं? ऐकू लेवल लागते. तुम्हाला कळत नाही काय बोलतंय समोरचं, ते ग्रास्पिंग सुद्धा झालं पाहिजे. मी असं आणि त्यांनी दम द्यायला सुरुवात केली. बालाजी जे भक्त आहे ना, अंधभक्त, त्यांना म्हटलं बघा बाकी महाराजां मी फार फरक आहे. मी तुम्हाला पुण्याला चक्रा मारायला लावीन. काय करेन? तू आणि मी वकील आहे, फक्त तिकडे काम नाही म्हणून इकडे. मी काय कुणाच्या बापाला घाबरत नाही. माझा स्वतः स्वभाव असं. मी असं बोललो होतो त्या रीलमध्ये की तुम्ही बालाजीला जाताना तुमची केस देऊन येता. तुमची केस एवढी पवित्र आहे का बालाजीनं घ्यावीत? मला सांगा. तुमच्या केसांना घरचे शॅम्पू लावित नाही का? लावित आहेत. आणि बालाजीनं का घ्यावी मला सांगा बरं. आणि तुम्ही केस काय देता बालाजीला? तुमच्या केसांवर करोडो रुपयाची इंडस्ट्री चालू आहे. तुम्हाला द्यायचंय ना, मन द्या बालाजीला. द्यायचे ना, तुम्ही स्वतःच बालाजी व्हा. काय व्हा? तुम्हाला काय का मला सांगा. मी 10 वर्षापूर्वी बालाजीला गेलो. त्या हुंडीत पैसे टाकताना मी पाहिलं. म्हणलं का टाकायचे हो पैसे? म्हणले बालाजीनं कर्ज घेतलं होतं. कुणाकडून? कुबेराकडून. आणि कशासाठी घेतलं होतं? बालाजीच्या लग्नाला घेतले. कशाला? तुम्ही आख्यायिका बघा लागलं आता कीर्तन संपल्यावर. कर्ज कुणी घेतलं होतं? बालाजीनं. कुणाकडून घेतलं? कुबेराकडून. कायसाठी घेतलं? लग्नासाठी. आणि फेडायचं कोणी? मला तुमच्या डोक्याचा गोविंदा करायचा नाही अजिबात. मला अजिबात काही बोलायचं नाही बघा. मला सांगा 5 वर्षाच्या मागं बालाजीचा ज्यांनी प्रसाद खाला की नाही,
त्यांनी प्रसाद खाला का अजून काय खालं मला माहिती नाही. उत्तराखंडची कंपनी होती तूप पुरवणारी बालाजीला, तिरुपती ट्रस्टला. जेव्हा रेड मारली त्याच्यामध्ये IPS अधिकारी माझ्या ओळखीचे, त्यांनी सांगितलं महाराज तिथं दुग्धजन्य पदार्थही नव्हते आणि दुधाचं प्राणी नव्हते. केमिकल पासून तूप पुरवलं 5 वर्ष तिरुपती ट्रस्टला आणि त्याचे लाडू बनवून आपण खाले. मग ज्ञानोबरायची ओवी माझ्या लक्षात येते, देव विकोनी खाईजे. काय करतील? देव विकून कलियुगात लोक खातील. काय देव कळाला तुम्हाला? कुठं देव कळाला मला सांगा ना. वारकऱ्याच्या देव्हाऱ्याचं ऑडिट जर केलं ना त्याचं समाधान नाही. माऊलीवर, ज्ञानोबरायावर, निवृत्तीरायावर अजिबात नाही. जिकडं जत्रेला जाईन तिकून देव आणले त्यांनी आणि घरात देवांची जत्रा भरवली. कुत्री पूजित आहे, पत्रे पूजित आहे, गारगोट्या पूजित आहे. अजून त्याला कळाना मला कायची पूजा करायची. परमेश्वर आहे कुठं? भागवत, श्रीमद भागवत असं म्हणतं, स्वप्नातलं दर्शन हे अधम दर्शन आहे, मूर्तीतलं दर्शन हे मध्यम दर्शन आहे, पण परोक्ष ज्ञानानं जे दर्शन घेता ते उत्तम दर्शन येतात. उत्तम दर्शन. ऐका, तुम्हाला कधी कळणार हे भगवंत आहे कुठं? आणि एक वाक्य बोलू का? टाळ्या द्याल तुम्ही, बोलूनच जातो. ऐका आता, ज्या दिवशी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पैसे द्यायचं बंद कराल, ज्या दिवशी दागिने अर्पण करायचं बंद कराल, त्या दिवशी पुजारी बोंबा मारून सांगतील देव मंदिरात नाही, बाहेर शोधा. काय सांगतील? आणि त्यावेळी गीतेचं तत्वज्ञान बाहेर येईल. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोहणञ्च वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. कधी देव कळेल तुम्हाला? सर्व घटी राम देह सर्व घटी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्व घटी राम देह एक. सर्व घटी राम देह एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ऐका, हे एवढं जहाल बोललं की पचवणं जरा अवघड जाते, पण औषध थोडं कडू असते. आईला काय घेणं आहे? लेकराची तब्येत बरी व्हावी एवढंच अपेक्षा आहे. आम्हाला काही घेणं देणं नाही. हे पचवणं अवघड आहे जरा, पण तुम्हाला सांगू, तुम्ही गुंतलात ना जिथे, तिथून बाहेर येणं गरजेचं आहे. नवीन मार्ग शोधा. बुद्धी मागे अडकलेली आहे आणि मन नेहमी नव्याच्या शोधात आहे. कळत असेल तर पहा, मन पुढं जायला लागलं की बुद्धी त्याला मागं ओढते. मनाला नवीन गोष्टी पाहिजे. बुद्धी म्हणते थांब, आहे तिथं सिक्युअर आहे, हेच पूजित बस, नवीन काही शोधण्याच्या भानगडीत पडू नको. मी मॉर्निंग वॉकला जायचो, कार्यक्रम नसेल त्या दिवशी जातो. एक घरटं पाहिलं चिमणीचं, तिने अंडी घातली होती. बरेच दिवस तो खोपा पाहत होतो, असा खालीच होता. आणि आत्ता ज्यावेळी मी त्या दिवशी नांदेडला कथा करून घरी गेलो, दुसऱ्या दिवशी वॉकिंगला गेलो, त्या दिवशी पाहिलं पिलं बाहेर आली होती. त्यांची आई फांदीवरून त्यांना खुणवीत होती, पण पिलं फक्त
तोंड बाहेर काढत होती आणि परत आतमध्ये घेत होती. त्यांना वाटत होतं इथं सिक्युअर आहे, खाणं आयतं मिळते. आयते भोजन खेळणे अंतरी, अंकिताचे श्री भार नाही. आणि मग त्यांना वाटत होतं बरं आहे. पण आई म्हणत होती अरे आकाश फार मोठं आहे. शेवटी मी काल सकाळी ज्यावेळी फिरायला गेलो त्यावेळी पाहिलं पिलं उडून गेली होती, आई नव्हती, राहिलं होतं रिकामं घरटं आणि टरफलं. आता विचार करा, बाहेर दुःख नाही असं नाही, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, अन्न वेळेवर भेटेल का नाहीची शाश्वती नाही, पण आनंद याचा आहे का संपूर्ण आकाश माझ्या बापाचं आहे. काय किती मोठा आनंद आहे. तसं तुम्ही संसार सोडताना जिथं गुंतले त्याच्या आराध्यामध्ये ते सोडताना थोडा त्रास होईल, नाहीतरी काय मिळालंय तुम्हाला याचाही विचार करत जा. म्हणून खुणवणारे साधू संत आहेत, ते तुम्हाला खुणवत राहतात. यार ए आकाश मोठं आहे म्हणून एवढं सगळं सांगायची गोष्ट आहे. तुम्हाला पूज्य कळायला पाहिजे की कुणाला पूजायचंय आपल्याला. ऐका, या जगतामध्ये देव पटवण्यासाठी सुद्धा एक श्रुतीचा मार्ग आहे, एक युक्तीचा मार्ग आहे आणि एक अनुभूतीचा मार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल कधी कधी श्रुतीनं तुम्हाला देव, शब्दानं देव पटवावा लागतो. शब्दानं. श्रुती माऊली म्हणते शब्दच देवाचे वपू आहेत. वपू म्हणजे कान. ऐका, आणि तुकोबराय म्हणतात शब्दच आमचा देव आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. शब्दाची आमोच्या जीवीचे जीवन. पण तुकोबराय म्हणतात शब्द हा आमचा देव आहे. श्रुती माऊलीने वेद सांगता शब्द म्हणजेच देव आहे. कधी कधी श्रुतीनं देव पटवावा लागतो, कधी कधी युक्तीनं देव पटवावा लागतो, समजावा लागतो. आता इकडं बघा माझ्या हाताकडं, मी जर म्हटलो माझ्या हातात फोटो आहे, याच्यावर जटा आहेत, गळ्यामध्ये नाग आहे, अंगाला भस्म लावलेला आहे, अर्धचंद्र आहे आणि खाली वाघाचं कातड आहे. कोणती देवता आहे? भगवान भूत भावन भोलेनाथ. आता दुसरा फोटो बघा, याच्यात कोणती देवता आहे? नाही कळालं काय? सांगतो. 3 शिरा आहेत, पुढे श्वान आहे, मागं कामधेनू आहे. कोणती देवता? दत्त. आता हा एक फोटो दाखवतो, बॉबकट केलेली आहे, मॅक्सी घातलेली आहे. कोण म्हणलं? श्रीदेवी. ही युक्तीनं पटवायच्या गोष्टी आहेत. काय? आणि तिसऱ्या अनुभूतीने पटवायच्या दिवशी. दादा, गंडकी नदीतला कोणताही दगड आणा, पाषाणाला त्याला पाषाण म्हणू नये. गंडकी नदीतल्या प्रत्येक दगड हा विष्णूचं स्वरूप आहे, त्याला मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही. अनुभूती. ऐका, नर्मदा मैयातला दगड त्याला पाषाण म्हणू नये, तो दगड म्हणजे प्रत्यक्षात शिव आहे. देव नदीतला दगड त्याला दगड म्हणू नये, तो प्रत्यक्षात साक्षात विनायक आहे, गणपती आहे. ही देव नदी संभाजीनगरच्या बाजूला आहे. बहिणाबाईच्या अभंगामध्ये तिचा उल्लेख आहे. मला सांगा, या अनुभूतीनं पटवायच्या. मग काही देव लेख्या आहे, काही देव लेप्य आहेत, काही धातुमय आहे, काही मणिमय आहे. पूज्य कळत असताना सुद्धा आम्हाला कळालं पाहिजे कुणाची पूजा करायची. ऐका, हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी तुम्ही सगळं सोडून द्याल दादा, काही राहत नाही. ऐका, काही देव लेख्या देव आहे, यंत्र तयार केलीत आणि यंत्र करून त्याची पूजा करायची, याला लेख्या देव म्हणायचं. श्रीमद भागवतामध्ये 11 स्कंदाध्यायामध्ये मूर्तींच्या बाबतीत किंवा देवांच्या बाबतीत सखोल अभ्यास आलेला आहे. मला सांगा, श्रीशैलमला आद्यगुरु शंकराचार्याने एका यंत्राची स्थापना केली आहे. आजही कुंकुमार्चन करतात, याला लेख्या देव म्हणावं. ज्यावेळी टीव्हीला मी विठ्ठल कथा केली त्यावेळी पद्म पुराणातले काही श्लोक आहेत, पंढरी यंत्राच्या संदर्भात आहे. पण तेवढे विद्वान अजून आता महाराष्ट्रात राहिले नाही किंवा अजून उदयाला आलेले नाहीत, त्यामुळं पंढरी यंत्र तयार झालं नाही. नाहीतर पंढरी यंत्र तयार झालं असतं. वाक्य ध्यानात ठेवा. ऐका, काही लेख्या देव आहेत, काही लेप्या देव आहेत. काही लोक देवतेला जातात आणि तिथलाच नारळ घेऊन येतात आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करून करून त्यालाच देव करतात, त्याला लेप्या देव म्हणावं. काय म्हणावं? एखाद्या देवतेची वस्त्र आणली आणि त्याच्यावर पुन्हा सिंदूर लेपन केलं, त्याला सुद्धा लेप्या देव म्हणावं. ऐका, आणि तिसरा आहे धातुमय देवता. धातूंपासून देवता तयार करतात. चांदीची, तांब आहे, पितळ आहे, सोनं आहे. शास्त्रानं सांगितलं तांब्या पितळाचे देव 1 पिढीपर्यंत चालतात, विसर्जन करावं, त्याच्या पुढं पूजा करू नये. चांदीचे देव कैक काळापर्यंत चालतात आणि सोन्याच्या देवाचं विसर्जन करायची गरज नाही. जर तुम्हाला कंटाळा आलाच पूजा करायचा तर माझ्यासारखा, गुरुजींसारखा, आमच्यासारखे सज्जन पाहायचे आणि त्यांना दान करून टाकायचे जर कंटाळा आला तर. चौथा मणिमय देवता आहे.
हिरे माणिक मोती रत्न जडीत ज्या देवता आहेत त्या काही देवता आहेत. ऐका, मग या देवतेचं चिंतन करत असताना आम्हाला पूज्य कळायला पाहिजे. आता पूज्य कळत नाही दादा. ज्ञानेश्वरीतला 7वा अध्याय काढा. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय असं म्हणतात, भगवंतच बोलतो त्यांच्या मुखातून. ते म्हणतात, अरे आणून मला एका कोपऱ्यात ठेवलं रे, आणि हा तीर्थयात्रा हिंडत फिरतो, सांग याला मी माझं कसं म्हणावं. त्याच ओवीच्या खाली अनुवाद करताना माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, 7 दिवस हा माझी पूजा करतो आणि 8व्या दिवशी एखाद्या वेशेनं ग्राहक चाळबाबा असा नवीन देव धरतो, सांग याला मी माझं कसं म्हणावं. याची निष्ठा कुठं आहे, याचा भाव कुठं आहे. म्हणून पूज्य कळायला पाहिजे, अपूज्य सुद्धा कळायला पाहिजे. कोणाची पूजा नाही करायची हे सुद्धा कळायला पाहिजे. त्या देवतेचे गुण ऐश्वर्य आपल्याला मिळत असतं दादा, मिळत असतं. तुम्ही जर सात्विक देवतेची पूजा केली तर तुम्ही सत्वगुणी व्हाल. राजस देवतेची पूजा केली तर राजस गुणी व्हाल. तामस देवतेची पूजा केली तर तामस. काहींच्या घरात गेलं का अशी ती देवीच असते बघा, एका हातात मुंडकं, त्याच्या हातातून रक्त गळतंय, दुसऱ्या हातात तलवार. अरे 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 अरे, तामसी पूजा करू नये. शाक्ती देवतेची पूजा वेगळी. आणि तुम्ही ज्या मूर्ती ठेवल्यात, मी मगाशी बोलून गेलो की हे सगळं करणं अवघड आहे. अपूज्य काय ते कळायला पाहिजे. आम्ही कुणाच्याही नादी लागतो, कुणाच्याही नादी लागतो. आम्हाला कळालं नाही अजून. आता मध्ये येताना मला जरा बदाम तेल पाहिजे होतं म्हणून एका लाकडी घाण्यावर उभा राहिलो. त्याला म्हणलं 50 रुपयाचं बदाम तेल दे. तेवढ्यात एक जण आला, म्हणला माझ्या डोक्याला केस येत नाही, जरा डोक्याला केस येण्यासाठी तेल द्या. त्यानं बाटलीत 2-4 तेलं एकत्र केली आणि त्याला दिली. ज्यानं घेतलं त्याला विचारलं, कशासाठी घेतलं रे? म्हणला डोक्यावर केस येत नाही. मला हसायला आलं. ज्यानं तेल दिलं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. अरे म्हणलं, गाढवा पाशील का नाही कुणाच्या दारात उभा आहे, कोणाची पूजा करतो कळतं का नाही तुला? मी कधी कधी विचार करत असतो, अवघड आहे. ज्यांना तुम्ही महाराज म्हणलं की नाही ती तुरुंगात आहेत कुठं, आणि ज्यांना संत म्हणलं ते 750 वर्ष भजन करतायत आळंदीमध्ये. वाक्य ध्यानात ठेवा. ज्ञानदेवे घेतले ताण कुणाच्या नादी लागू नका. माझा मित्र मी बरोबरच कीर्तन चालू केली. ते नंतर 1-1.5 वर्षात थांबून गेलं दादा. एका महात्म्याचा आश्रम पाहिला आणि तिथंच थांबलं. तेथ सेवा हा दारवंटा. मी विचारलं का थांबले? ते म्हणले, बास झालं, इथंच राहावं, यांची सेवा केली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. इथंच बसतो म्हणले, आणि इथंच त्यांचा सेवा करून करून मिळेल सगळं, मला मेवा मिळेल. अरे म्हणलं, अभ्यास कर, ज्ञानाला किंमत आहे. जग ज्ञानाला मानत असतंय. विद्वानाय सर्वत्र पूज्यते. ते काय म्हटलं, नाही महाराज तुमचं चालू द्या. म्हणलं माझं. दोघं आम्ही एकाच शाळेत शिकलेलो. आता मला भेटला बघा गेल्या महिन्यामध्ये. ती कपडे खराब झालेली, दाढी वाढलेली. मी म्हटलं कुठे आहे महाराज आता? नाही म्हणलं हाय, बरं चाललंय. म्हटलं ज्यांच्याकडे होते त्यांचं कसं काय? म्हणलं ते आता तुरुंगात आहेत. मी म्हणलं येड्या, त्यावेळेस माझं जर ऐकलं असतं, ज्ञानोबराय तुकोबराय, बस झालं. गीता भागवत या ज्ञानेश्वर याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज? नको त्यांच्या नादी लागू नका. आणि जर चुकीच्या आणि जवळची लोक तुम्हाला फसवतात हे सुद्धा ध्यानात येत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. फार लबाड लोक आहे. त्या दिवशी माझ्याकडे एक जण आला दुपारी 2 वाजता. महाराज जेवायचे. म्हणलं 2 वाजले ना रे, का जेवला नाही अजून? म्हणला ते निवडणुकीचा प्रचार करत होतो, आमच्याकडे जिल्हा परिषद निवडणुकाचा. म्हणलं कोणाचा केला? त्यानं नाव सांगितलं. म्हणलं 20 दिवस त्याचाच करतोय. म्हणलं निवडून येईन का? मला ते कायच निवडून येते? मी तो म्हणलं याला जेवण घालणं सुद्धा चुकीचं आहे. अरे कुत्र प्रामाणिक असतंय ना, मला सांगा. मी कधी मला सांगा, कैकई मंथरेनं आयुष्यभर मंथरेला कैकईनं सांभाळलं, पण मंथरेनंच कैकईला विधवा केलं बघा. कळत असेल तर पहा.
आणि एवढंच नाही रे, आई म्हणायला लेकरू अयोध्येत ठेवलं नाही कुणी, आणि 14 वर्ष अयोध्येचा अंधार करून टाकला येईन. किती दुर्दैव. जवळची लोक आपला घात करतात, आपल्याला कळत नाही. परमेश्वर माझा एवढा एकच आहे का जो तुमचा सखा आहे, जीवलग आहे. वीतरागितासारखा सखा जोडून ठेवलाय संतांनी. वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही नको ते जोडले, काय त्याचं गबाळ आहे हे सगळं, काहीच उपयोग नाही. मला सांगा, घरचे सुद्धा आपल्या मरणावर टपलेले आहेत. काही नसतं, जग चालू राहतं. कोणत्या पक्षाचे कोणत्या घराण्यात ते सोडून द्या, पण DCM गेले तरी महाराष्ट्र दुसऱ्या दिवशी पूर्ववत चालला. शेवळे महाराज गेले तरी पूर्ववत चालणार आहे. काही नाही, इथं या जगात कुणीच कुणा वाचून काही थांबत नाही. कळलेची नाही कधी सूर्य समुद्रात बुडाला, कळलेची नाही कधी पक्षी पिंजऱ्यातून उडाला, कळलेची नाही कधी तरी सगळ्यांवर प्रेम केले, कळलेची नाही कधी आयुष्य प्रेम मध्ये बंदिस्त झाले. कळालंच नाही रे कधी. तैसे माझे मन करी तैसे माझे मन करीवो तुझी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पेलो वाट पाहे, पेलो वाट पाहे उपवासी पक्षी प्रभाते कारी पक्षी प्रभाते कारी मायबाप मंगळवेढ्या गावची वेशा श्याम बाला, तैसे माझे कुणी यावं धन द्यावं आणि शरीर त्याच्या ताब्यात देऊन टाकावं. शरीराचे लचके तो तोडतोय, पण मन मात्र चरण रात्र वाट पाहतोय त्या परमात्म्याची कधी कृपा करेल, तसे कधी कधी हा कृपाळू दया करील, माझा स्वीकार करील. शरीर भ्रष्ट आहे, आत्मा पवित्र आहे. आत्मा पवित्र आहे. ऐका, आज एक सावकार आला, धनाची पुरचुंडी फिकली, डोळ्यानच लचके तोडले सुरुवात. श्यामबाला नटून शृंगार करून आली, शयनग्रहात गेली, शरीर त्याच्या ताब्यात. मी आत्मा भिन्न आहे, आत्मा पवित्र आहे. डोळे झाकले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लचके तोडत होता शरीराचा, निसर्गानं किमया केली, गर्भ राहील. पण पांडुरंगानं बाहेर काढला गर्भ आणि स्वतःच तेज टाकलं. 9 महिन्यानं प्रसूत झाली. तिचं नाव कान्होपात्रा. जी कान्होबाला पात्र झाली तिचं नाव कान्होपा. चरण रात्र मोठी 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 होऊ लागली, लोक लचके तुडू लागली. आई वेशा आहे, मुलगी सुद्धा तसा धंदा करेल. ज्ञानोबरायाची भेट झाली. माऊली देह संपवा वाटतो. पिलू वाट पाहता आईची, पक्षीनी सकाळी जाते अंतराळात, कधी कधी चारा पाणी घेऊन येईल. पांडुरंग कृपा कधी करील, जीव द्यावा वाटतो माऊली. धन्य कानो पात्रा झाली ती भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. कानो पात्रे प्रेम पांडुरंगावर कर. माझा दयाळू कनवाळू कृपाळू आहे तो, त्याच्याकडे जा. निघाली रे. वारीत जात असताना बिदरच्या बादशाला कळालं, निरोप पाठवला, जनानखान्यात जमा हो नाही. आता पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्म इंद्रिय 11 मन सगळं माझ्या पांडुरंगाच. नाकारलं. पुरुषी अहंकार जागा झाला. घोडदळ घेऊन पायदळ घेऊन निघाला. चंद्रभागेचं पाणी डहुळलं. मंदिराचे कळस कापले. आया बहिणींच्या अप्रूची लक्तर वेशीला टांगली. पंढरपूरमध्ये हाहाकार झाला. स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले आणि महाद्वारामध्ये कान्होपात्रा उभी आहे. देवा, अरे आई जर दाना घेऊन आली नाही, पाणी आणलं नाही, तर आम्ही कुणाच्या आशेवर जगावं. देवा, गंगा गेली सिंधू पासी, तिने अवेरिले तिसी, तिने जावे कवण्या ठाया, सांग वेगी पंढरी राया. देवा, गंगा जर समुद्राला भेटायला गेली, समुद्र म्हणला, हे गंगे
माझ्यात येऊ नको तिनं जायचं कुठं छळ कोपले जरछळा माता बाळा नेदी थारा. अरे पाण्यातल्या जीवांना पाणी म्हणलं माझ्यात थांबायचं नाही तर जायचं कुठं. आईनं जर बाळाला थारा दिला नाही तर हे माय माऊली आम्ही जायचं कुठं. आणि तेवढ्यात बिदरचा बादशाह धावू लागला मंदिराकडे. पळाली पळाली मिठी मारली रे पांडुरंगाला आणि वरती पाहिलं अश्रूंनी अभिषेक घातला अभिषेक घातला. रूपी जडले रे लोचन पाय स्थिरावले मन पाय स्थिरावले मन रूपी जडले रे लोचन. पांडुरंगाकडे वर पाहिलं अश्रू कणाले दोन फेक कान्हो पात्रेच्या गालावर आणि देह सोडून दिला मायबा. बास एकरूप झाली. बडवे म्हणू लागले अरे 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 वेश्येच्या मुलीनं बाटवला रे हा विठुराया न्या वडून न्या चंद्रभागेमध्ये पुरून टाका. बडव्यानं पाय ओढले दान कण शरीर आपटलं मस्तक आपटलं आणि गाभाऱ्यातून युगे 28 दगडाची खोळ पांघरून बसलेला हा पंढरपूरचा पाटील गडगडा बोलू लागला नका रे नका 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 नेऊ कानो पात्रा माझं बाळ आहे. रोज मला दिसलं पाहिजे दादा. या महाराष्ट्रामध्ये मंदिराचे खांब काही काय खांबाचं मंदिर फक्त नेवाशाला. या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये मंदिराच्या भिंती काही काय भिंतीचं मंदिर फक्त आळंदीमध्ये. या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये मंदिराचे दगड खूप आहे पण दगडाचं मंदिर फक्त दिहूमध्ये. आणि या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये या जगाच्या पाटलाची मंदिरं खूप आहे पण त्या जगत बापाच्या मंदिरात एका वेश्येच्या मुलीची समाधी फक्त पंढरपूरमध्ये. याचं कारण काय तिला पूज्य कळाला पूजक कळालं पूजा कळाली आणि रूपी लोचन जगले. रूपी जडले लोचन पाय स्थिरावले मन पाय स्थिरावले मन रूपी जडले रे लोचन रूपी जडले या जगतामध्ये प्रत्येक अवयवाला प्रत्येक पार्टला एक शक्ती आहे. शरीराला कर्मशक्ती आहे बुद्धीला विचार शक्ती आहे मनाला संयम शक्ती आहे आणि हृदयाला भाव शक्ती आहे. शरीराची कर्मशक्ती सोडून बसायचं म्हणलं तरी तुम्ही बसू शकत नाही. आता काही जण आहे तिथं बसलेले बसल्या बसल्या सगळेच नाही पण बऱ्याच जणांनी मोबाईल 2-3 वेळा तरी स्क्रोल केला असेल. केला की नाही मला सांगा. शक्ती आहे ती कर्मशक्ती. हागताई खोडी चळण मोडविते काडी. पूर्वीची लोक बाहेर प्रातर्विधीला गेली तरी काड्या मोडायची म्हणजे पूर्वीची लोक घरात खायची आणि बाहेर जायची. आता बाहेर खातात घरात येतात. अहो प्रातर्विधीला गेलं तरी 4-5 किलोमीटर व्यायाम करून येत होती. आता व्यायाम सुद्धा नीट करते नाही. टी व्ही पुढे बसून व्यायाम करतात रामदेव बाबाला पाहून. आता रामदेव बाबा काही संत आहे का. रामदेव बाबा बिझनेसमॅन आहे. कपडे नसलेला आणि खिसा नसलेला एवढा मोठा बिझनेसमॅन मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला. बरं त्यांनी पाय अडकून घेतलं की आपण अडकून घेतो त्यांचा निघतो आपला निघत नाही. आपण बायकोला म्हणतो अगं पाय अडकला ती म्हणते दुसरा अडकून घ्या. मला लेकराला शाळेत सोडायची आणि लेकरू कुठं इंग्लिश मिडियमला. आई 10वी नापास बाप 12वी पास पोरग इंग्लिश मिडियमला. अरे 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 त्यांच्या कन्सेप्टच क्लिअर नाही त्या पोरांचे. काय उपयोग आहे मला सांगा. यांनी दिलेले डबे मिस खाती आणि मिसनं दिलेले प्रोजेक्ट ह्या करीत बसतात आणि बापाला तर काहीच कळत नाही घरच्यांनाही काही कळत नाही. माझ्या भावाची पोरगी इंग्लिश मिडियमला आहे. 6 महिन्यानं आता मी भेटलो त्या दिवशी घरी गेल्यावर मी म्हणलं बाळा काय शिकवलं मिसनं. ती म्हणली मिस म्हणली टिफिन फिनिश करा. 6 महिने टिफिन फिनिश करायला किती अवघड आहे. मी कधी कधी विचार करतो की किती आनंद होता. आणि त्यातही बापाला डॉक्टर करायचे पोराला आईला डॉक्टर करायचे.
पोराची IQ लेवल तेवढी नाही इथं जमलं नीटला 150 मार्क पडली तर रशियाला पाठवते आणि तिकडून डॉक्टर करून आणते. मला सांगा तिकडून डॉक्टर करून आणायचे. आरोग्य चांगल्या माणसाच्या हातात पाहिजे की नाही समाजाचं मला सांगा. डॉक्टर चांगल्या मार्कानं पास झाला पाहिजे तर उपयोग. इथं कुणी डॉक्टर असेल तर माफ करा, शर्ट शिवायचं काम माझं आहे. बसन त्यानं विचार करायचा आहे. चांगल्या मार्काचे असेल तर आम्ही पाय धुवून पाणी पिऊ, अडचण नाही. तर रशियाला डॉक्टर करून आणायचं. इथली ती एंट्रन्स परीक्षा ते पास होत नाही, 10 वेळा बसतंय मग पास होतंय. चांगल्या मार्काचा डॉक्टर झाला पाहिजे का कमी मार्कावाला मला सांगा. चांगल्या, चुकीचं आहे तुमचं. कमीत कमी टक्क्यावाले जास्तीत जास्त डॉक्टर झाले पाहिजे म्हणजे लोकसंख्या पटपट कमी होईल. काय होईल? काल तर एका डॉक्टरनं पेशंट घेतला ऑपरेशनला, हार अगोदरच आणून ठेवला होता हो त्याने. ते पेशंट घाबरलं, म्हणला डॉक्टर साहेब हार काय आला? ते म्हणले माझ्या आयुष्यातलं हे पहिलंच ऑपरेशन आहे, यशस्वी झाला तर मला आणि गेला तर तुला, काही अडचण नाही, पण वाया जाऊ द्यायचा नाही हार. काय कामाचं आहे दादा मला सांगा. मी कधी कधी विचार करत असतो की आम्हाला शरीराला कर्मशक्ती. आता हे मृदंग वाजवतात की नाही आमचे संकेत महाराज, मोठ्या सप्ताहांमध्ये मृदंग घोडीवर असतो. मृदंग मातीपासून ज्याचं अंग आहे, नंतर वनस्पती आली, त्याचं खोड आलं, तरीही चपाती खाते. दोन्ही कातडी जनावराची आहे तरी चपाती खाते. महिने का चंबा देखा मुर्दा रोटी खावे, याचं वर्णन आहे. चपाती खाते पण ज्याचं खाते त्याची वाजविते. आपल्यासारखं नाही पैसे एकाचे बटाणे एकाचे. त्या दिवशी आमच्याकडे तर एकदम 5 वाजे आले तरी मतदान करणार. म्हणलं जा ना, अधिकार आहे तुझा मूलभूत, बजव ना. ते गेलं ना, आल्यावर मी विचारलं कोणाला दिलं? म्हणला नोटाला दिलं. नोटा कळतं काय? हा उमेदवार एकही पसंत नाही. त्याला म्हणलं का रे नोटाला दिलं? म्हणला 5 वाजेपर्यंत पाठ वाट पाहिली. अविनाश भाऊ नोटाच आल्या नाही म्हणजे, आणि म्हणून मी नोटाला दिलं. अरे काय लबाड्या आहेत आयुष्यामध्ये. मला कळे ना, कधी कधी विचार करतो की आमचं जीवन कसं असलं पाहिजे. ज्याचं खाते त्याचं वाजवतंय. मृदुंग मुख करले पेन मधुरध्वनी करोती. आणि मृदंग शास्त्राचा नियम आहे, शाईपूड ज्या स्वरात लावायचं त्याच्या खर्जात धुमपूड लागलं पाहिजे, आणि त्यासाठी ती कणिक लेपन करायची. आणि आमची महाराज लोक काय करतात, स्वर बदलला की खरडून काढतात कणिक. आता घोडीच्या जवळ खिटून लोक बसले असतात, एवढी गर्दी असते मोठ्या मोठ्या सप्ताहांना. ते खाली बसलेलं काय करते, बसल्या बसल्या पीठ जमा करते खरडलेलं, कानानं कीर्तन ऐकते, आणि बसल्या बसल्या बैल तयार करते जय विठ्ठल होतपर्यंत. कुठपर्यंत? याला कर्मशक्ती म्हणावी. काय म्हणावी? कर्मशक्ती आहे. बुद्धीला विचार शक्ती आहे. ऐका ना, विचार शक्ती बुद्धी थोडी असू द्या, पण देवाईसे तरी कैसे ज्ञानियाची मती स्मृती भ्रंशे मार्ग सांडोनी. अरे चांगले चांगले संपले ना. मला सांगा, हिंदुस्थानचा राजा तो काय आपल्या दिंडोरी तालुक्याच्या बस स्टँडवर भीक मागणार आहे का? हिंदुस्थानचा राजा आहे, नाव धर्मराजा आहे, तरी जुगार खेळतो. काय खेळतो? देवायसे तरी कैसे, नाव काय? धर्मराजा. बरं जुगार खेळतो इथपर्यंत ठीक आहे, बायको जुगारीत लावतो. काय म्हणाल तुम्ही? देवायसे तरी कैसे ज्ञानियाची मती स्मृती भ्रंशे. भ्रंशे म्हणजे नाचणं, बरं का. आमच्याकडे एकानं 65व्या वर्षी लग्न केलंय. आता किती? आणि लग्न कोणाबरोबर केलं? बंगल्यात जी कामाला बाई येते तिच्याबरोबर केलं. आता तुम्ही म्हणाल का केलं, तर याचं उत्तर तेवढंच आहे, ज्ञानियाची मती स्मृती भ्रंशे. आणि तेवढं नाही कळालं त्याच्या खाली एक ओवी वापरणे, जीवाचे कशी उतरली, जीवाला आवडली का भिकारीनं गोसावीनं. रस्त्यावरची बाई मालकीन केली. देवाईसे तरी कैसे. मी पुण्याच्या बाजूला जातो, 200 एकर जमीन आहे आणि 15 कोटीचा बंगला आहे. पोरगी नीटला चांगल्या मार्काने पास झाली, पण बापाला वाटलं काचाचं भांडं आहे, नको हॉस्टेलला ठेवायला. ड्रायव्हर ठेवला, गाडी ठेवली, घरून तिला अपडाऊन. आणि 2nd इयरला मेडिकलला असताना तिनं ड्रायव्हर बरोबर लग्न केलं त्या. आणि टप्पा इथंही थांबला नाही. ज्यावेळी घरी गेली त्यावेळी कळालं का त्याला 2 पोरं आहेत. आणि इथंही टप्पा थांबला नाही, मग तिनं आत्महत्या केली. काय केली? देवायसे तरी कैसे ज्ञानियाची मती स्मृती भ्रंशे. चांगली चांगली लोक संपतात, हे वैशिष्ट्य आहे दादा, हे वैशिष्ट्य आहे. मग ऐका, तुम्हाला जाता सांगतो, बुद्धी चांगली असावी. दीपकलिका धाकुटी थोडी पाहिजे, बहुते जाते प्रगती सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून संयम आहे मनाला. आणि चौथं आहे भावशक्ती. मला अभंगाव येत असताना एवढंच सांगायचं आहे, 10:30ला कीर्तन झालं, 12:30ला येईन, त्याच्यापुढे एक पुढे जाणार नाही, मला करमाळा गाठायचा. त्याच्यामुळे जाता जाता तुम्हाला एकच सांगतो, भावशक्ती हा हृदयाचा पार्ट आहे.
आणि भक्ती हा हृदयाचा पार्ट आहे. प्रचंड एकांतात करायची त्याचं नाव भक्ती आहे. लोकांतात करायची ती दुनियादारी, आणि एकांतात करायची त्याचं नाव भक्ती आहे. भक्ता एकांतिनो मुख्या. नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलं एकांत महत्वाचा आहे तुमचा. आणि मायबाप तुम्हाला मी एक सांगू, तुका म्हणे प्रायश्चित्त उरी हेच विठ्ठल. काल एक जण मला भेटला, म्हणलं कुठं चालला, म्हणला दिंडोरीला चाललो. म्हणलं काय आला, म्हणला कोर्टात केस आहे. काय झालं होतं, म्हणला 2 वर्षापूर्वी भांडणं झाली होती. अरे त्यावेळी जर डोळे मिटले असते, विठ्ठल 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 म्हणत राहिला असता, तर आज हेलपाटी मारावे लागले नसते. तुका म्हणे प्रायश्चित्त. आम्हाला कळालं पाहिजे हृदयामध्ये तुम्ही काय साठवता. आपुल्या मती चिखल कालवू नको रे. संत सोयराबाई महाराज म्हणतात हरिभजना हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना 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 विन काळ घालवू नको. वा पुरीचा सपा भिवुनी प्राण भेटी नाही जीवा शिवा दोरीचा सापा दिवनी बाबा. भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा अंतरीचा ज्ञान देवा. मानवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको. हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना विन हरिभजना विन काळ. वा वा. पण आमचं उलट चाललंय. ज्ञानोबराच्या भाषेत सांगू का, म्हणून भोगावया जो का अर्थ पुरता पैगा अनावया जगा झोंबती सैरा. सैरा म्हणजे सैराट बरं का. हा शब्द जुना आहे सैराट. पिक्चरवाल्यांना सुद्धा तुकोबरायने दिलाय. कोणी हा पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय. कोणाचा शब्द आहे. हा जाऊ दे, आता माझी वेळ संपत आली. मला पडदिया बऱ्याच भुवी हा. धावी सैराट. धावे सैराट. बघा सैराट शब्द जुना आहे. इंद्रिय आवरता आले नाही का, जे होतं त्याला सैराटपणा म्हणावं. काय म्हणावं. डायबिटीज आहे, घरची गोड खाऊ देत नाही, पण बाहेर गेल्यावर चुरून खातं, याला काय म्हणावं. सैराट आहे. मला सांगा 1 तास डीजे पुढे नाचलं की 6 दिवस ऐकू येत नाही कानानं, तरी 1 तास नाचतं, याला काय म्हणावं. सैराट आहे. आणि सगळं चांगलं असून फक्त सैराट असलं तर सगळंच मातीत गेलं. काल एकानं लग्न जमवलं बघा. म्हणले 35 गुण जुळतात, 1 गुण फक्त जुळत नाही. नवरीचा बाप म्हणला एका गुणाने काय फरक पडतो. चांगले. आणि लग्नाच्या दिवशी ते डीजे वाजवायला लागलं, मुहूर्त चालू झाला, नवरदेवही उतरून नाचायला लागला. आता ज्यांनी लग्न जमावलं त्याला म्हणले आनंद त्या नवरदेवाला. म्हणले मी पहिलंच तुम्हाला सांगितलं होतं, याचा 36 पैकी 35 गुण जुळतात, 1 गुण जुळत नाही. ते म्हणले अहो तो 1 गुण कोणता सांगा ना. ते म्हणले आता काय झालं गेलं, आता लग्नाची वेळ आली. नाही म्हणले पण सांगाच. म्हणले आता सांगतो ऐका. याचे सगळे गुण चांगले, फक्त 1च गुण जुळत नाही. तो म्हणे हा कोणाचंच ऐकत नाही, याला सैराट म्हणावं. काय म्हणावं. कळालं तर पाहतो. याला सैराट म्हणावं. म्हणून भोगावया जो का अर्थ पुरता पैगा अनावया जगा झोंबती सैरा. भाव शाबल्य नावाची गोष्ट हृदयात तयार होते दादा, वेदांतानं सांगितलं. आणि त्यासाठी काय करावं. पथ्य आहेत. सपथ्य औषधाला आहे तरी रोगे दाटला. जी तुमचा माझा रोग सगळ्यांचा वेगळा आहे, औषध वेगळी आहेत, पण माऊली म्हणतात कोणतंच औषध पथ्याशिवाय लागू पडत नाही. काय तसं भाव शाबल्य. सरस्वतीनं ज्यांना माळ घातली ते रामदास स्वामी काय महाराष्ट्रात म्हणतात, भल्याने परमार्थी मरावे शरीर सार्थकी करावे पूर्वजाशी उद्धरावे हरिभक्ती करोनी. काय असेल सगळ्यांची तीच व्याख्या आहे. मग भाव शाबल्य काय असते दादा, जाता सांगून जातो बघा. इतकं गोड आहे. अमरावतीचे गुलाबबाबा माधानकर आंधळे होते दादा. माझे बाबा दिसत अजिबात नव्हतं, प्रज्ञाचक्षू होते. 4 दिवस महिला जशा बाजूला बसतात तसे माझा बाबा बाजूला बसायचे. मी कृष्णाची बायको आहे म्हणायची, साडी घालायची. साडी घालून बाबा 4 दिवस बाजूला बसायचे. का तर मी कृष्णाची पत्नी आहे. महिन्यातले 4 दिवस मला ऋतुकाळ येतो. काय असेल बघा.
आणि ज्या वेळेस आळंदीकडे गेले तर माझे गुलाबबाबा म्हणले मी ज्ञानोबरायची कन्या आहे, ज्ञानेश कन्या आहे. आंधळ्या गुलाबबाबांनी माधानकरांनी कैक पुस्तकं लिहिली दादा, कैक. आणि अजून एक गंमत सांगू, फार मोठा चमत्कार आहे. आज जे माऊलीचं चित्र आहे ना तुमच्या आमच्या घरामध्ये, ते माझ्या आंधळ्या गुलाबबाबानं काढलेलं आहे. कुणी काढलेलं आहे? नाही तर माऊली कळाले सुद्धा नसते कसे. हे भाव शाबल्यातून काढलं. परमपूजनीय मामासाहेब दांडेकर, शेवटचा क्षण आहे. आता ज्योत विझणार आहे, पण त्यांना इच्छा झाली की मी माऊलीला भेटावं. टांगा केला भाड्यानं आणि मामासाहेब दांडेकर टांग्यात बसले. सारखे विचारायचे कुठपर्यंत आलो? दापोडीपर्यंत आलो मामा. काळा थांब रे, आता माऊली माझे थोडे राहिले, एकदा भेटू देन मग घेऊन जा. परत विचारलं कुठपर्यंत? भोसरीपर्यंत आलो मामा. थांब रे काळा, आता थोडंच राहिलं आळंदी, कितीक राहिलंय? परत विचारलं कुठपर्यंत आलो? इंद्रायणीच्या पुलावर आहे मामा. गालात हसले मामा, हात उचलत नव्हते तरी हात जोडले. देवाच्या कारुण्याच्या अश्रूतून निर्माण झालेली इंद्रायणी पुण्य सलील वाहिनी. काळा आलो आता माऊलीजवळ, थोडंसं दमधर, फक्त एकदा माऊलीला पाहू दे मग घेऊन जा. माऊली जवळ गेले, माऊलीला डोळे भरून पाहिलं आणि डोळ्यातून अश्रू चालू आहे, हसतायत काळाकडं. काळा आता घेऊन जा, काही अडचण नाही, पण एक लक्षात ठेव, तू नेणार कुणाला? आता माऊलीन मी एकच झालो, तू नेणार कुणाला? अभंगाच्या पहिल्या चरणात एक जीवे आता जिने झाले दोन्ही, एक जीवे आता जिने झाले दोन्ही, एक जीवे आता जिने झाले दोही, एक जीवे आता जिने झाले दोही. एक जीवे आता जिने झाले दोन्ही, वेगळी वेगळी क काही नोहे आता. याच्यावर ज्ञानोबरायची एकच होवी सांगतो. येणे कृतकृत्यता जगभरे, अध्यात्माचे नवलपन पुरे, कर्माचे कामसरे नुरवी मन. जिथं मन विरून जातं, जिथं डिझॉलेशन होतं, तिथं एकपणा येतो दादा, वेगळं काही राहत नाही. आणि म्हणून गोड चिंतन आहे. तुकोबाराय श्रीमंतच होते बरं का, श्रीमंतच होते. आता देवाचे देऊळ होते जे भंगले, स्वतः जीर्णोद्धार केलाय. आता लोकांनी लुटलं, नियतीने लुटलं. आणि तुम्हाला आजचा एक टप्पा सांगतो आयुष्यामध्ये. वाईट काळामध्ये जो समाजाला त्रास देतो ना, वाईट काळामध्ये जो जगाला लुटतो ना, जग त्याचं नाव लक्षात ठेवत नाही. तुकोबरायांचे पैसे ज्यांनी बुडवले त्यांना इतिहासात जागा नाही. पण जे तुकोबराय दान देऊन रिकामे झाले आणि सोडून दिले पैसे, जगाच्या कल्याणार्थ जीवन जगले, 450 वर्ष झाली, समाज त्यांना अजून विसरला नाही. वाक्य ध्यानात ठेव. काय कारण असे? तुम्ही जगता कसे याच्यावर फार अवलंबून आहे. तुकोबरायांच्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे उद्या बघा. आणि आवले आईसाहेब म्हणतात, बुवा उद्या तुमच्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे, आवले लवकर उठ बरं, माझ्या वडिलांना नैवेद्य दाखवायला पाहिजे, पितर येतील उद्या जेवायला. मालक, चिमणी कोकला तर दाना नाही हो घरात. रांजण रिकामे आहेत, धडपे रिकामे आहेत, पोरांना भुका लागल्यात, म्लान चेहरा झालाय.
आवले काळजी करू नको ठेविले अनंते तैशेची राहावे. उद्या मी रानात जातो रानभाज्या आणतो आणि रानभाज्या शिजून आपल्या वडिलांना नैवेद्य दाखवा. आता देवही परीक्षाच पाहत होता. तुकोबरायांची बुद्धी फिरवली देवानं. कशाला ब्राह्मणांना सांगायचं दिहुतल्या जाऊन की आमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे जेवायला या. पण तुकोबरायांनी उलटं काम केलं. घरात दाना नाही, रानभाज्या अजून आणायच्यात आणि हे सकाळी गेले दिहुतल्या सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं ऐका ओ आमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, सगळ्या ब्राह्मण लोकांनी जेवायला या. तुम्हाला दक्षिणा देऊ, तांबूल विडे देऊ, सगळं देऊ. अरे 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 ब्राह्मण म्हणले लबाडाचं निमंत्रण काय जेवल्याशिवाय खरं असते का. पण या तुकयाचा आज म्हणले आपच काढायचा. सगळेजण जाऊन बसू म्हणले. तुकोबराय जंगलात गेले पण रानभाजी काही भेटेना. शेवटी तिथून खालुंबऱ्यात उतरले. एका शेतकऱ्याची गहू कापणी चालू होती. त्याला हात जोडले, दादा माझ्या बापाचं वर्ष श्राद्ध आहे, वडिलांचं मला एक पेंडी दे. अरे धडधाकड दिसतो, शरीर चांगलंय, काम कर ना, देतो ना. तुकोबरायांनी दिवसभर काम केलं मायबाप, दिवसभर. आणि मग पिंडी घेऊन निघाले. विठ्ठल श्री विठ्ठल. आणि इकडं ब्राह्मण तर जेवायला येऊन बसले सकाळी काकबळी द्यायच्या टायमाला. शेवटी देवाला काळजी पडली. तुकोबरायचं रूप घेतलं, वाण्याच्या तिथं गेले, वाण सामान घेतलं आणि वाण सामान घेऊन भांडी घेऊन आले. आवले हे बघ मी सगळं आणलं, कर बरं शिदा आता. आवली म्हणती लय गुन्हावा आलं माझोबा. माझ्या खंडोबाची माळसाची कृपा झाली. पांडुरंगाला रुक्मिणीला तर मानितच नव्हती ती. ती म्हणली या काळेच्या फेऱ्यातून सुटला, हेच माझ्या भ्राताराचं चांगलंपण आहे. जेवण घातलं, सगळ्या ब्राह्मणांना तांबूळ विडे दक्षिणा दिल्या आणि जीवन गेल्यावर ब्राह्मण आवलीला म्हणतात आवले देवरूपी तुकोबराय की म्हणले बघ आपल्याला जेवण शोभत नाही, पहिली ज्यांची भांडी आणली ती घासून नेऊन देतो. काय करतो, भांडी घासली हो माझ्या पांडुरंगानं, चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग दास असे भक्ताचे घरी भांडी द्यायला गेलं आणि हे पिंडी घेऊन आले तिकडून. विठ्ठल श्री विठ्ठल. आता जिथं गाथा मंदिर आहे ना तिच्या पलीकडच्या बाजूने उतरले त्या डगरीमध्ये आणि तिथे एक झाडाला आग्यामोळ होत. त्या आग्यामोळाला त्या पिंडीच्या वंब्या लागल्या आणि जे माशा उठल्या की नाही अंगाला चावू लागल्या. तुकोबराय माशा सुद्धा हाकले ना. अरे म्हणले हे रक्त तुमच्याकडूनच माझ्याकडे आले जेनेटिक दृष्ट्या, तुम्ही पूर्वज आहात, तुम्हाला सकाळी नैवेद्य गेला नाही म्हणून आता तुम्ही पितात, प्या सावकाश प्या. शेवटी देवालाच काळजी पडली. भावा भाव गेले आठवान आठव, झाला स्वयंमेव पांडुरंग. भगवंत पांथस्थ झाले रस्त्यानं, शिंदडाच्या झाडाची फांदी तोडली, त्यानं माशा हुसकल्या आणि हे पिंडी घेऊन आले. विठ्ठल श्री विठ्ठल जय जय विठ्ठल. आवले हे बघ पिंडी आणली, घे बरं आता हे झोड आणि याच्यापासून जे धान्य निघेल त्याच्यापासून माझ्या बापाला नैवेद्य दाखव. धनी डोक्यावर परिणाम झाला. सकाळीच तुम्ही किराणा घेऊन आला, भांडी घेऊन आला, भांडी घासली, मला म्हणले देऊन येतो आणि मग आपण जीव आणि ही पिंडी काय घेऊन आला. त्यावेळी तुकोबरायांच्या डोळ्याला धारा लागल्या का मी नसताना माझं रूप घेऊन यानं ब्राह्मणालाही जीव घातलं आणि माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्धही घातलं. आणि त्या दिवशी तुकोबरायांचा आविर्भाव झाला की तो आणि मी वेगळा नाही, आम्ही दोघं एकच आहे. अभंगाच्या द्वितीय चरणात नारायणा नाही वेगळी हरी 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 कुमारी
जीवनामध्ये सायासाचं फळ मिळत असतं दादा. हा घाला का शॉल शॉल घाला. तुम्ही कर्म करत राहिलं पाहिजे. ज्या बाबांचं आज पुण्यस्मरण आमच्या अण्णांचं, खरं तर अण्णांनी अतिशय कष्ट केले, कारखान्यावर काम केलं दादा, प्रामाणिक काम केलं. एकही दिवस कारखान्यावर कधी खाडा केला नाही. त्यावेळेस काय गाड्या होत्या, घोड्या होत्या, केवढी प्रगती होती. आणि हारून जाऊ नये माणसानं. या छोट्या गोष्टीतून कुणाच्याही पुण्यस्मरणाला आलं ना, त्यांच्या सद्गुणातलं एक फुल घेऊन जावं आणि आपल्या जीवनाच्या फुलदाणीमध्ये सजवत राहावं. त्यांचे सद्गुण घेत राहावे. अण्णांकडून काय घ्यावं तर सतत कर्मामध्ये रत असलेला माणूस, परिस्थिती किती गरीब असू द्या तरी न हरता न थकता आयुष्यभर कष्ट करीत राहायची. पुढची पिढी तयार झाली आणि त्यांच्या नंतर आमचे राहुल दादांसारखी माणसं तयार झाली. खरं तर समाज जपला पाहिजे. त्यांना काही निवडणुकीला उभं राहायचं नाही, आणि राहायचं असेल तरी मला माहिती नाही, पण आजची गर्दी पाहिली की असं वाटतं की मोठ्या राजकीय नेत्यांना सुद्धा अशी गर्दी असते. त्याचं रिझन सांगतो का, माणसं जिंकली की मतं जिंकावी लागत नाही. वाक्य ध्यानात ठेव. मतं आपोआप पडतात, फक्त माणसं जिंकली पाहिजे. काय जिंकली पाहिजे? नसावे ओशाळ मग मानिती सकळ. ओशाळ नसलं पाहिजे मग लोक मानतात तुम्हाला. वाक्य ध्यानात ठेवा. राहुल दादाचा स्वभाव असा आहे. आमचे सोपान काका, अविनाश भाऊ यांनी सगळ्यांनी मला माहिती करून दिली. अरे ज्यांच्याकडे जमिनी आहेत ते गाडीच्या काचा काळ्या करून फिरतात आमच्या भागामध्ये. पण या राहुल दादानं 43 एकर जमीन दुसऱ्याची घेऊन त्यामध्ये अभिनव प्रयोग केला डाळिंबाचा. किती मोठी वाघाची छाती आहे मला सांगा. इथं एकदा आभाळ निघालं तर आपल्याला झोप येत नाही. एक बागायतदार असते, आणि खरं आहे दादा सगळी पुंजी त्याच्यात लावलेली असते आपण. पण एवढं मोठं क्षेत्र घेऊन त्याच्यामध्ये करायचं. आजोबाचे, वडिलांचे, चुलत्यांचे हे जेनेटिक आलेले गुण असतात. धाडस, सत्वशीलता, धैर्यशीलता, लोकलोभ, लोकसेवा, हे गुण त्याच्यामध्ये राहुल दादामध्ये आता आलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं विचार जर केला तर कष्ट करत राहिले पाहिजे. यश मिळत राहतं, कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळतं. तुम्ही एडिसन नाव ऐकलं असेल, थॉमस एडिसन, ज्यानं लाईटीचा शोध लावला. अरे किती वेळा त्याची लॅबोरेटरी जळून गेली, पण त्यानं कर्ज काढून परत उभारली. सायासाचं फळ बरं का. आणि ते गेलं ना आतमध्ये शोध लावायला लाईटीचा, दिवस दिवस रात्र रात्र बाहेर येत नव्हतं. पण बायको चांगली होती बिचारी. ती काय करायची, जेवणाचं ताट घ्यायची आणि नेऊन ठेवायची आणि त्याच्यावर पेपर झाकण ठेवायची. म्हणले कधी काही येईना आणि खाईना. एक दिवस ते सकाळी घुसलं 7 वाजता त्या प्रयोगशाळेत, आणि शेजारच्या गावचा एक मनुष्य आला त्यांना भेटण्यासाठी. तो बसून राहिला. त्याला वाटलं आत्ताच एडिसन बाहेर येईल, मगच एडिसन बाहेर येईल. कशाचं येते ते? 2 वाजले, 3 वाजले. ते सकाळी 7ला आलं. त्याला लागली भूक. त्यानं पाहिलं होतं याच्या बायकोनं ताट आणून ठेवलं. ते उठलं आणि त्या ताटावर बसलं. त्यानं कागद काढला आणि खाऊन टाकलं सगळं, वर परत ताट झाकून ठेवलं. संध्याकाळी 9ला एडिसन बाहेर आला आणि त्या ताटावर जाऊन बसला आणि कागद काढला. आता जे बसलं होतं का नाही सकाळपासून, ते घाबरलं. म्हणलं हे उपाशी आणि याचं जेवण मी जेवलो, आता काय म्हणेल. त्यानं कागद काढला आणि पाहिलं ताट साफ आहे. त्यानं डोक्याला हात लावला. म्हणला मी सुद्धा किती पागल आहे, दुपारी जेवून गेलो तरी परत आता जेवाय आलो. म्हणला काय म्हणलं. बघा एवढे सायस करा होतं. एकदा तर घरी जेवायला गेलं आणि त्याच्या बायकोनं जेवण वाढलं, ते जेवे ना हो. ते सारखं म्हणायचं, तांब्याची तार लावली तरी बल्ब पेटला नाही, टंगस्टनची लावली तरी बल्ब पेटला नाही, चांदीची लावली तरी बल्ब पेटला नाही, सोन्याची लावली तरी बल्ब पेटला नाही. त्या बायकोनं पाहिलं ताट वाढलं आणि हे जेवणा. ती म्हणली ओ जेवून घ्या आणि डोक्यातून तेवढी लाईटीची हवा काढून टाका. आणि मग याच्या ध्यानात आलं हवा काढायची राहिली. मायक काय पाहता लागला ना बल्ब. लाईटीचा शोध कुणी लावला? मला तुमच्या डोक्याचा गोविंदा करत नाही तसा लाईटी शोध माझ्या माऊलीने लावला होता काची न्याविषयी. परंतु आता काय करता, हे सगळं असंच आहे. असो सायासाचं फळ आहे, सायासाचं फळ आहे. बाप नावाचा माणूस इतकं साहस करतो, इतके साहस करतो. तुम्हाला काय सांगू, एकदा बाप गेला की सगळं संपलं. 2च मिनिटात सांगतो आणि सेवा विराम देतो. महिला वर्ग तुमचं माहेर कुठपर्यंत सांगू. माई, तुमचा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत चपला काढायला जागा आहे, आणि ज्या दिवशी आई जिवंत आहे तोपर्यंत तुमचं माहेर आहे. नाहीतर संपलं तुमचं, काही राहिलं नाही. ज्या दिवशी, आणि तुम्हाला आत्ताच सांगतो, ज्या दिवशी आईबापांचा फोन येईल ना की आता आमचे शेवटचे दिवस राहिले, येत चला, भेटत चला, तेवढे हातातलं काम सोडून जात जा.
नंतर राहतो आभास. या जगतामध्ये कुणालाच थांबता आलं नाही. डॉक्टर नीतू मांडके सारखा माणूस मला सांगा. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन ज्यांनी केलं हार्टचं, त्यांची बायको अलका मांडके एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकात म्हणते, एकदा आम्ही फिरायला गेलो आणि फिरायला गेल्यावर कारमध्ये नीतू मला म्हणाला, जर मला अटॅक आला तर मी त्याचं तोंड दाबलं, नीतू असं बोलू नको रे. नाही म्हणला, आलाच तर मी तुला सांगून ठेवतो की मला कोणती स्टेन वापरायची, कोणता डॉक्टर रेफर करायचा. पण एवढं सगळं करत असताना भुलीचं इंजेक्शन मात्र तूच द्यायचं. त्यांची बायको अनेस्थेशिया. आणि काही काळ गेला आणि एक दिवस फोन आला, अलका माझ्या छातीत दुखायला लागलंय, मी हिंदुजाला पोहोचतोय, तू लगेच. हातातलं काम सोडू नये. नीतू मांडके गेले, पोर्चमध्ये गेले, सिक्युरिटीच्या खांद्यावर हात ठेवला. मी नीतू मांडके, स्ट्रेचर आण, मला ICU मध्ये घेऊन चल. तोपर्यंत डॉक्टरांची टीम जमा झाली. अरे ऑपरेशनला घेतलं, डोळ्यानं खुणवत होते, हे द्या, ते औषध द्या, हे करा. आणि तेवढ्यात बायको आली. ठरल्याप्रमाणे तिनं भुलीचं इंजेक्शन दिलं. 3 दिवस श्वासाशी लढाई चालू होती नीतू मांडकेंची. 3 दिवस. ज्यानं हार्ट स्पेशालिस्ट होता, जगातला टॉपचा हार्ट स्पेशालिस्ट, 3 दिवस श्वासाशी लढत होता. आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी प्राणज्योत मालवली. हरला युद्ध तो. वाक्य ध्यानात ठेवा. सम्राट ज्याचा हात लागल्याबरोबर कसाही हृदय पेशंट जिवंत होत होता, हरला तो श्वासाची लढाई. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आईबापाचा फोन येईल ना, आम्हाला भेटत चला, आता दिवस थोडे राहिले, लगेच जात जागड्या. आणि तुम्हाला सांगू, बाप गेला ना, निरोप कळतो ना ज्यावेळी लिकीला, तिच्या घरापासून निघते ना बापाच्या घरापर्यंत, त्यावेळी तिच्या हृदयाची जी अवस्था झालेली असते ना, ते शब्दात वर्णन करू शकत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. पोरानं पैसे मागू द्या, बाप काही कारण सांगतो माझ्याकडे पैसे नाही, पण लिकीनं पैसे मागू द्या बरं, आहे ते लगेच कुठूनही आणून देते. त्याला माहितीये ही चिमणी 4-5 दिवस अंगणात खेळन, थोई नाचन आणि दुसऱ्याच्या घरी निघून जाईल. तिचे लाडकोड मला पुरवले पाहिजे. मला सांगा, बाप असा असतो, आयुष्यभर झगडत राहतो, आयुष्यभर झगडत राहतो. तुम्हाला एक सांगू, आणि बापाची प्रेमही ते, बापाच्या डोळ्यात 2-3 वेळा पाणी येतं. एकदा नादान मुलगा नादान सुनेच्या नादानं घराकडे पाठ फिरवतो तेव्हा, आणि काचेसारखी मुलगी, जपलेली मुलगी ज्यावेळी सासरी जाते तेव्हा बापाच्या डोळ्यात पाणी येतं. वाक्य ध्यानात ठेवा. बाप आयुष्यभर जगतो आणि लेकीचं आणि बापाचंही प्रेम तेवढंच उंचीचं आहे, तेवढंच उंचीचं आहे. फक्त जाता जाता मी तुम्हाला एकच सांगतो, कम्युनिकेशन गॅप कमी झाल्यामुळं अलीकडं बापाचं आणि पोराचं नातं विस्कळीत व्हायला लागलं. चंद्राचं आणि सूर्याचं नातं बापाचं आणि पोराचं झालं. वाक्य ध्यानात ठेवा. परवाशी मी एका बैठकीत बसलो होतो, पोरग माझ्याबरोबर गप्पा म्हणत, त्याचा बाप आला, पोरग उठून गेलं. आता माझा MA मानसशास्त्र असल्यामुळं माझ्या लक्षात आलं, म्हणलं बाळासाहेब का हो गेले तुमचे चिरंजीव? नाही, ते मला फार आदर करतात, मी जिथे येतो तिथं बसत नाही. म्हणलं मूर्ख माणसा मनात, म्हणलं तो आदर करत नाही, तुझा तिरस्कार करतो. काय करतो? तुम्हाला सांगू, बृहदारण्य उपनिषदामध्ये तो ऋषी म्हणतो, तुम्हाला जर वाटत असेल ना लेकरानं प्रेम करावं, तर दिवसातून तुम्ही त्याला एकदा तरी मिठी मारली पाहिजे आणि त्याच्या केसांचं अवघ्राण केलं पाहिजे. त्याची आयुर्मर्यादा वाढते, तुमचं प्रेम स्नेह उदारतो. आता आपल्याला माहीतच नाही हो, आपल्या लेकरांना जवळ कम्युनिकेशन गॅप कमी पडला. पहा, एवढं एकच उदाहरण सांगतो, बाप असतो, फक्त बरोबर पाहिजे आपल्या. म्हातारं झोपलेलं असू द्या हो, आणि लेकराच्या पाठीवून हात फिरू द्या, 1000 हत्तीचं बळ येतं. झाड जुनं असू द्या, फळ देणार नाही, पण सावली दिल्याशिवाय राहणार नाही. साठी झाली, लोक म्हणतात बुद्धी नाटी झाली. नाही रे दादा, त्याच्या ज्या सुरकुत्या आहेत ना, त्या सुरकुत्यामध्ये 1000 अनुभव लपलेले असतात. वाक्य. आणि बाप गेला की माणूस पोरका होतो. वाक्य ध्यानात. बाप गेला ना, पोरका होतो. आणि मी कधीच फार ग्राउंड लेवलला, महाराज मला पहिलं काहीच येत नव्हतं कीर्तनाचं. मी गुरुजींकडं बऱ्यापैकी जाऊन बसायचं. म्हणजे खरं तर प्रत्येकजण, कितीतरी गुरु असतात जीवनामध्ये, कोण ना कोणत्या मार्गाने भेटलेला असतो. त्यातले गुरु आमचे भगुरे गुरुजी आहेत माझे. नेहमी बसायचा मी जाऊन, इतकं ग्राउंड लेवलला काम केलं आणि मला काही येत नव्हतं. तुम्हाला एक सांगू, पण माझ्या वडिलांची इच्छा होती की मी कीर्तनकार व्हावं. मला फेटासुद्धा बांधता येत नव्हतं. माझ्या चुलत्यानं फेटा बांध म्हटलं तर ते म्हटले, कीर्तनकार होणं कुणाचंही काम आहे का? एका रात्रीत 500 ते 700 वेळा मी फेटा बांधला आणि सोडला. चांगला फेटा बांधता यायला लागला. आणि स्वर नव्हता, ताल नव्हतं, काहीच येत नव्हतं. आणि आळंदीची, आता ज्यानं विद्या घेतली त्याला त्याचा स्वाभिमान असतो, अहंकार नसला तरी स्वाभिमान असतो. प्रकाश महाराज, आळंदीचे विद्यार्थी उभे राहिले की स्वर नाही, ताल नाही, त्यांच्या गणिताच्या बाहेर गेलं की त्यांना ते जमायचं नाही. मी एक दिवस रडलो घरी येऊन. वडिलांना म्हणलं आपल्याला कीर्तन करायला जमणार नाही. ते म्हणले, कीर्तन जर सोडून दिली तर मी कुठेही निघून जाईन, घरात तुला दिसणार नाही. बापाची इच्छा म्हणून कीर्तनकार झालो मायबाप. आज महाराष्ट्रामध्ये अहंकाराची बाब नाही,
पण माझी रोज 2-3 कीर्तन अवघ्या महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यात चालू आहे. पण आज पाहिला बाप नाही. वाक्य ध्यानात ठेव. पहिली व्हिजिटिंग कार्ड होती त्यावेळेस व्हिजिटिंग कार्ड छापली मी. 2000 व्हिजिटिंग कार्ड छापली. माझे वडील खिशात गपची व्हिजिटिंग कार्ड घेऊन जायचे. मी म्हणायच्या कोण कमी करते व्हिजिटिंग कार्ड. जीव होता ना, कीर्तन नव्हती काही नव्हती. आणि मग मला कळालं की वडील नेतात आणि लोकांना द्यायचे. मी शेवाळे महाराजांचा बाप आहे. मी म्हणायचा बाबा कशाला सांगता. ते म्हणायचे गप, तुला काही कळत नाही. पुत्राच्या विजय पिता सुखवतू जाय. मला सांगा आज सगळं चांगलं आहे, बाप पाहिला नाही हो. आहे तोपर्यंत मिठ्या मारा, आहे तोपर्यंत जीव लावा. एकदा गेल्याच्या नंतर राहतो तो फक्त आभास असतो. बाप होता तोपर्यंत मी कोणत्याच नोकऱ्या सोडल्या नाही बघा. नोकरी सोडली की बाप म्हणायचा अर्धी भाकर खा पण रोज घरी यायचं कीर्तन करू. रोज कीर्तन झालं की 5 मिनिटात फोन असायचा बघा, निघाला का. मला राग यायचा की बापाला काय करायचे माझ्यापाशी. पण आज कळतं मायबाप. आज 25 वर्ष 24 वर्ष झाली जवळजवळ कीर्तन करतो. त्यावेळी माझं वय होतं 23-24. आणि जर त्यावेळेस मला सांगा माझा पाय घसरला असता, कुठं अडकलो असतो तर आज महाराष्ट्रात एवढ्या उंचीवर नसतो. बापाला काळजी होती. मायबाप मला राग यायचा तेव्हा फोन आला तर. आता आजचा 4था दिवस आहे घरी नाही. याच्या अगोदर 8 दिवस बारूळला शिवपुराण केलं. आता कुणाचाही फोन येत नाही. वाक्य ध्यानात ठेव, अख्ख्या महाराष्ट्रभर फिरा तो बाप असतो. वाक्य ध्यानात ठेव, एकदा बाप गेला की सगळं संपलं. माणूस अनाथ होतो. म्हणून बाप घराचा कणा आहे बरं का. आयुष्यभर जगायचं जर असेल ना सुंदर तर बापाला जीव लावा. त्याचे अनुभव आपोआप ट्रान्सफर होत असतात. म्हणून महिला वर्ग तुमचं माहेर जोपर्यंत बाप आहे त्याच लेकीची दिवाळी आहे जिचा बाप जिवंत आहे. जिला आईबाप नाही ना ती चौकटीला खांदा लावून शून्यात पाहत राहते आकाशात. कोण न्यायला येईन या दिवाळीला. धाकला येईन, थोरला येईल, मोठा येईल, भाचा येईल, कोणी येत नाही. कोणी येत नाही. दिवाळीच्या दिवशी हीच फोन करती, वहिने कधी येऊ ग दिवाळीला. दादा कधी येऊ दिवाळीला. वहिने दादाला पाठवशील पिंपळगावला. अगं 2 पिशव्यान पोर आहेत ग, आणता येत नाही. ती म्हणते बाई मी सांगन पण येईन का नाही त्याची गॅरंटी नाही. पण तुम्ही मला सांगा तुमचा बाप जिवंत असू द्या. अरे तुम्ही येणार म्हणलं का म्हातारं आई सकाळपासून झोपत नाही. बसली का, गाडी भेटली का. आणि जाताना सुद्धा कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली मला सांगा. पापड झालेत, लोणचं झालं, वडे तुडून झालेत, घेऊन जा. अरे अरे किती आईचं आणि बापाचं प्रेम मला सांगा. पण ज्या दिवशी आईबाप जाईन ना तुम्ही ह्या वस्तू तर सोडा, रिकाम्या पिशवी आणू शकत नाही त्या घरातून. पाहुण्या झाल्यात तुम्ही. बाप लेक येणार म्हणल्यावर म्हातारं 5 वाजता उठणार, 3 वाजता आंघोळ करून बसते. पोराला म्हणते आणायचा ना, माई दिदी येणार आहे. बाबा 5 वाजलेत मलाही माहिती आहे रे, पण ती म्हणली लवकर येते, तिला वाट पाहायला लावू नका. आल्यावर तुकडा वळून टाकते, मुका घेते. 5 दिवस 10 दिवस दिवाळीचे बाई 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 करत बसते. बसून द्यायला स्वतः जाते, टाचावर करून पाहते माझ्या बाईला जागा मिळाली का. आणि खिशातून चिठ्ठ्या चपाट्या काढते. 500ची जुनी झालेली नोट कळकटलेली लेकीच्या हातात देते. अण्णा आप्पा राहू द्या ना, काय करे राहू दे ग, त्यानं तुला चांगली साडी घेतली नाही, याच्यातून चांगली साडी घे. आता माझ्या हातात काही राहिलं नाही, द्राक्षाचे पैसे तो घेतो. सगळं त्याच्या ताब्यात दिलं. आता मला चहा प्यायला पैसे त्याच्याकडून मागून घ्यावे लागतात. पण मी 6 महिने माझ्या बाळा चहा पेलो नाही. तुझ्यासाठी पैसे साठवून ठेवले. तो बाप असतो. यातून चांगली साडी घे. तो बाप असतो दादा. आणि एकदा बाप गेला की सगळंच संपलं. आमच्या या परिवाराचा बाप गेला. खरं तर कावळे परिवारामध्ये एक आधारस्तंभ होता आणि एक पिढी झिजावं लागते, त्यावेळी दुसरी पिढी जरा चांगली होत असते. वाक्य ध्यानात ठेवा. सगळ्यांना सगळं आयतं मिळत नसतं. हे पूर्वजांचे उपकार आहेत. आमचे अण्णा झिजले आणि मग त्याच्यानंतर पुढची एक पिढी आणि त्याच्यानंतर राहुल शेठसारखं उमदं नेतृत्व या घरामध्ये जन्माला आलं. याचं कारण ते आहे, तुकोबाराय म्हणले जर साया जर असतील तर काळ आणि वेळ दोन्ही पांडुरंग परमात्मा सावरतो. याच्यावर उत्तम उदाहरण असं आहे की तुकोबारायांची गाथा बुडवली आणि देहूमध्ये सालो मालो हरिशेठ मंबाजी बुवा एकमेकाला मिठ्या मारू लागले. म्हणले या वेड्या तुक्यानं अगोदर प्रपंच बुडवला आणि आता परमार्थ बुडवला. अरे तुकोबाराय नकलेश झाले. थोरल्या डोहावर बसले त्या दगडाच्या जागी, त्या मोठ्या दगडावर आणि रडू लागले. देवा तुझेच गुण गायले आणि ते बुडविले जळी. असा काय गुन्हा झाला सांग रे विठ्ठला, सांग ना काय गुन्हा झाला. आणि 3ऱ्या 4थ्या दिवशी प्रातः ब्रह्ममुहूर्ताला बाळकृष्ण रूपानं पांडुरंग परमात्मा आले आणि तुकोबारायांच्या मांडीला स्पर्श केला.
तुकोबरायांनी अर्धोनलित नेत्र उघडले आणि डोळ्यातून अश्रू गाळतात. काय कमी पडलं देवा, भक्ती कमी पडली? 4 दिवस लावले रे यायला, पोटात अन्न नाही पाणी नाही. तुकया, अरे तू पाणी अन्न घेतलं नाही, मी तरी कुठं वैकुंठात होतो? मग कुठं होता देवा? पाण्याखाली तुझे अभंग धरून उभा होतो. उद्या सकाळी सुवर्ण कंकण घातलेली इंद्रायणी माता वरती येईल आणि ती तुला अभंग देईल आणि ते अभंग अभंग होतील. अनगडशा फकीर म्हणतो, तुका तुका राम से 2 नाम 1 अंग. राम शब्दात सुद्धा तुकाराम राम आहे आणि तुकाराम मध्ये सुद्धा राम आहे. तुका तुका राम से 2 नाम 1 अंग. उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. यांचा सेतू अभंग राहिला आणि मग मात्र काळ वेळ सरली. पण सायास इतकं केलं का शेवटचा क्षण आहे. उत्तर दिशेला पिंपरणी वृक्षाखाली गेले, शेवटचं कीर्तन केलं. कपिल मुनी, दत्त भगवंत, देवता बसलेले आहेत आणि अभंग घेतला होता. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. आणि दत्त भगवंत हसले. तुकोबराय म्हणले, आम्हाला वैष्णवांना असं समजू नका, आम्ही सायासाचं फळ केलेलं आहे. गोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती, आत्मा मुक्त मुक्त आत्मस्थिती सांडवील. आम्ही सगळे सांडायला लावू आणि मग मात्र दुधुत्कार करत विमान आलं. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोला. अंतकाळी विठवा मासी पावला, पुढी सहित झाला गुप्त तुका. पण हे कधी झालं तर सायास केल्याच्या नंतर झालं अभंगाचं शेवट. तुका म्हणे झाले सायासाचे फळ, तुका म्हणे झाले सायासाचे फळ. तुका म्हणे झाले सायासाचे फळ. तुका म्हणे झाले सायासाचे फळ. सरली ती वेळ काळ दोन्ही, सरली ती वेळ काळ दोन्ही. नारायण नाही वेगळी, नारायण नाही वेगळी. उरविले हे भाकर सामाईले, पुरविले पुरविले हे
ते वेळ काळ दोन्ही नारायणा मानाही वेगळी एक पुरविली भाग संभाळिली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे झाले सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही नारायणा मानाही वेगळी एक पुरविली भाग संभाळिली यथावकाश यथामतीप्रमाणे अभंगाचं चिंतन केलं. आमचे परममित्र अविनाश भाऊ यांच्यामुळे या परिसरामध्ये सुरुवातीला माझं येणं झालं आणि परत भाऊ तुमच्याचमुळे बऱ्याच वेळा या परिसरामध्ये आलो. गुरुजींच्या या सगळ्यांच्याच भेटी झाल्या. सोपान काका वगैरे हे आमचे सुरेंद्र शेळके वगैरे नाशिकचे, त्या दृष्टिकोनातून काकांकडे येणं जाणं या परिसरामध्ये सगळ्यांच्याच भेटीगाठी होत राहिल्या. करंजवरून आमचा माऊली वगैरे आला करंजवण्यावरनं. तुम्हा सगळ्यांना दंडवत आहे. संकेत महाराज आरोटे ज्यांच्या बोटामध्ये खरंच सरस्वती विराजमान आहे, वेगवेगळ्या अवयवांमध्ये प्रत्येकाला दान दिलेलं असतं भगवंतानं. ज्यांच्या बोटामध्ये सरस्वती आहे, इतकं गोड वादन आहे. संकेत महाराज त्यांनाही दंडवत. गुरुजींबाबत बोलायचं तर संगीताबद्दल बोलायचं म्हणलं तर उंटाच्या मदारीहून पाणी चाललंय आणि शेळी म्हणते माया आळपण्या भिजतील का. आपण काय बोलायचं त्यांच्या पुढं. परंतु हे सरस्वती पुत्र आहेत आमचे प्रकाश महाराज कातकडे, अभिनव गंधर्व. धन्य त्यांची माय तया प्रसवली, ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल रूपी, विठ्ठल आसनी, विठ्ठल भोजनी आणि विठ्ठल शयनी न विसंबती. अशी माणसं संस्था कुणाची मला माहिती नाही. ओंकार महाराज राहते. ओंकार रायते महाराजांचे. वा वा गोड. अजून कोण आहे? अजून कोणाची? भाऊलाल महाराज काकडे. गोड आहेत गऱ्या. मार्ग पुढील अशी चालतानाकडे मागेलांनी डोळे उघडावे. पुढची माणसं ज्यावेळी चालतात ना, ज्याला कळत नाही त्याच्या मागं जाऊ नये. पण अशी जी सज्जन पोरं, सात्विक सज्जनांची मांदयाळी निर्माण करण्याचा जो कारखाना आहे त्या म्हणजे वारकरी संस्था आहेत. आमचे रायते महाराज असतील, काकडे महाराज असतील, या सगळ्यांनी ही फॅक्टरी घडवली. हे वैशिष्ट्य आहे. खरं तर सुनील भाऊ आल्यानंतर तुम्हाला पाहिल्यावर बरं वाटलं. महाराष्ट्रामध्ये सध्या एकच साऊंड जोरात चालू आहे आणि कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व अजिबात शिणी उदित नाही बघा. नाहीतर मी रात्री हिंगोलीवरून निघालो, अशी चिडचिड चालू झाली होती. पण इथं ह्या बाबाला पाहिलं सगळं शांत झालं. कारण समाधान आमचा आत्मा आहे साऊंड म्हणजे. वाक्य ध्यानात ठेवा. महाराष्ट्रामध्ये जेवढे साऊंडवाले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात समय सूचकता, नम्रपणा, प्रत्येक महाराजाला काय पाहिजे हे देण्याची क्षमता आणि स्वयंपाक करणारी चांगली पाहिजे. हां, त्यांना माहिती आहे मीठ किती टाकायचं, तिखट किती टाकायचं, बरोबर. कारण त्या महाराजाला काय पाहिजे म्हणून सगळ्यांचे लाडके येते. वाक्य ध्यानात ठेवा. सिस्टीम चांगली. राहुल दादानं चांगलं नियोजन केलं. बाबांचे चिरंजीव अण्णांचे, त्यांच्या मुली, या सगळ्यांना दुःख आहे. माझे मेहुण्यांचा मला मगाशी फोन आला, तुमच्याकडे या रे दिंडोरी तालुक्याला. वैभव मोरडे म्हणून मला फोन आला की म्हणले माझे मित्रच आहे राहुलदादा झिरवळ साहेबांच्या अतिशय जवळचे. मला सांगत होते ते येताना. म्हणले मला यायचं होतं परंतु आज मीटिंग असल्यामुळे DDRकडे मला काही शक्य झालं नाही. येताना त्यांनी मला फोन केला की जवळचे आहेत आणि मग सगळी पार्श्वभूमी सांगत बसले. एका सामान्य घरातलं व्यक्तिमत्व, अधिकारी वर्ग असू द्या, संप्रदाय असू द्या, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, याच्याशी राहुलदादासारखं एखादं व्यक्तिमत्व कनेक्ट होतं त्यावेळी त्या घराचा, कुळाचा आणि आईवडिलांचा मान सन्मान वाढत असतो. ध्यानात ठेवा. आणि म्हणून राहुलदादा तुम्हालाही जे दुःख आहे, 1 वर्ष झालं अण्णा गेले, इथेच होता देव आमुचा तो आम्हाशी आधार, आज रिकामा देवारा तरी तया आमुचा नमस्कार. झालेली सेवा रुक्मिणी रमण पंढरीश परमात्म्याच्या चरणविंदावर समर्पित करतो. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या चरणावर समर्पित करतो. निवृत्तीरायाच्या चरणावर समर्पित करतो. आणि या पावन भूमीमध्ये ही सेवा बाबांच्या अण्णांच्या मुक्ततेसाठी समर्पित करून वाणीला विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. गोरे गोरे वाकोडे